नमस्कार, ब्रेन न्यूजच्या पॉडकास्ट कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. अनेक वक्ते येऊन गेले, अनेक वक्त्यांचे विचार आणि खाजगी आयुष्य देखील आपण डोकावलं. पण आजचे जे वक्ते आहेत ते खरंच वाखाणण्याजोगे असे आहेत की मला वैयक्तिक आलेला अनुभव असा की सर्वसामान्य कार्यकर्त्यांची नाळ आणि चाड ज्या नेत्यांजवळ असते तोच नेता हा कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकतो. हा प्रत्यक्ष अनुभव मी अनुभवला, म्हणूनच त्या नेत्याला आज आपल्या पॉडकास्टमध्ये आणावं आणि त्यांच्याशी हितगुज करावं, त्यांच्या खाजगी आयुष्यामध्ये आपण डोकावावं. कसे होते, काय होते, कसे ह्या विचारधारेपर्यंत आले, कोणकोणती पदं आणि कशा पद्धतीने भोगली. 2 इलेक्शन ज्या मोठ्या झाल्या लोकशाही व्यवस्थेमधल्या, अगदी म्हणजे चाणक्य पद्धतीनं सगळ्या सोपस्कार पूर्ण करून आज त्यांनी महाराष्ट्रामध्ये जवळपास बऱ्यापैकी म्हणजे सोलापूर जिल्ह्यातून त्यांनी बऱ्यापैकी आमदार पोचवले आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता बसली. ह्या सगळ्याचा परामर्श घेतल्यानंतर आपल्याला वाटेल की कोण आहेत ते आहेत बजरंग दलाचे शिक्षक आणि माजी सभागृह नेता नरेंद्र काळे. नमस्कार साहेब, खूप अथक प्रश्नानंतर तुम्ही आलात आणि आमच्याशी चर्चा करायचं मान्य केलात, त्याबद्दल आभार. आम्हाला ऐकायला बरं वाटेल की नेमकं नरेंद्र काळे कोण आहेत, काय ह्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे. नरेंद्र काळे एक सर्वसामान्य कुटुंबातला एक मुलगा आहे. नरेंद्र काळेचं मूळ गाव बेंबळ, टेंभुर्णीपासून 9 किलोमीटर अंतरावर आहे. माझे वडील सरकारी नोकर होते. कुठल्या खात्यामध्ये? इरिगेशन मध्ये स्टोअर कीपर म्हणून होते. बरोबर. सरकारी खात्यात असल्यामुळं बदल्या वारंवार होत होत्या. माझं जे शिक्षण आहे म्हणजे बालवाडीपासून ते जवळपास 6वी पर्यंतचं शिक्षण हे शिरूर येथे झालं. घोडनदी शिरूर येथे झालं. किती कुटुंबामध्ये किती भाऊ तुम्ही? आम्ही 3 जण भाऊ बहीण. हो. मोठा भाऊ सुशील कुमार, हो. 2 नंबर बहीण मनीषा आणि 3 नंबर मी. हो. भाऊ ॲडिशनल कमिशनर आहे GST ला. कुठे? ॲडिशनल कमिशनर GST. हो. आता त्याची पोस्टिंग कलकत्त्याला आहे. बहीण माझी डॉक्टर आहे आणि मी स्वतः इंजिनियर आहे. इंजिनियर? हां, सिव्हिल इंजिनियर. असं आमचं कुटुंब आहे. 6वी पर्यंत शिक्षण माझं शिरूर येथे झालं. 7वीला मी सोलापुरात आलो. सोलापुरात हरिबाईमध्ये माझं शिक्षण झालं. सोलापुरात आल्यानंतर वडिलांनी घर कुठे घेतलं, कुठल्या भागात? इरिगेशन खात्याची जी कॉलनी होती त्या कॉलनीत आम्ही राहत होतो. मग तिथंच माझं शालेय शिक्षण झालं हरिबाईमध्ये. त्याच्यानंतर मी डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग केलं चंडक कॉलेजमधनं. तुम्ही हरिबाईला असताना तुमचे वर्गमित्र कोण कोण म्हणजे आठवतात आता? आठवतात, अजूनही भेटतो आम्ही. म्हणजे कोण कोण? आमचा अनुप तांदळे, अमित गुंड आहे, सुजय वाकचौरे आहेत, अनेक असे मित्र आहेत. हे आता कुठे आहेत? हे आता आहेत सोलापुरात आहेत, भेटतात. कामाला वगैरे का व्यवसाय त्यांचा? काही जण व्यवसाय करतात, काही जण कंपनीत कामाला आहे, काही जण बँकेत कामाला आहे. हा जो काही हरिबाईचा पॅच आहे तो किती सालात जवळपास? 97 साली माझी 10वी झाली. हो. 10वी म्हणजे 97 पर्यंत तिथं. मग 98ला तुम्ही चंडकला आलो. चंडक मध्ये डिप्लोमा केला. डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केला. ती पूर्ण केल्यानंतर मग मी जॉब केला. कुठे? एक प्रथमेश सर्वे नावाची कंपनी होती. इथेच सोलापूर? नाही, ती जॉब केला याला मुंबईला. बर. धारावीचा सर्वे चालू होता. त्या सर्वेचं काम धारावीचा सर्वे चालू होता तेव्हा? हा, साधारण 2004च्या दरम्यानची गोष्ट असेल. सर्वे मध्ये कंटेंट काय होते, काय कशा? काय नाही, तिथली घरं मोजायची होते. घरांचं मोजमाप घ्यायचं, त्याची डायग्राम काढली. मग तिथं जॉब केला. मग जॉब केल्यानंतर मग तिथनं आल्यानंतर मी आणि आमचा मित्र होता एक वाकचौरे म्हणून, आम्ही दोघं जॉब करत होतो. मग तिथनं आल्यानंतर आम्ही कामं चालू केली, कॉन्ट्रॅक्टरशिप चालू केली, काही खाजगी कामं घेतली, काही सरकारी कामं केली, असं चालू होतं. हे सगळं करत असताना बजरंग दलाचं काम चालू होतं. त्या विचारधारेशी जोडलात कसं आणि कशा पद्धतीनं तुमचा संपर्क आला? घरात पहिल्यापासून आध्यात्मिक वातावरण आमच्या घरात पहिल्यापासून असल्यामुळं मी साधारण कॉलेजला होतो त्यावेळेस हिंदुत्वाचं काम करायची अशी एक मनात आवड होती. हिंदुत्वाचं काम केलं पाहिजे किंवा अशी इच्छा होती.
मग मी त्यावेळेस बजरंग दलाचं काम करावं असं माझ्या मनात आलं. त्यानंतर मी बजरंग दलाचं ऑफिस कुठं आहे सोलापुरात शोधलं. हा. मग त्या ऑफिसला जाऊन भेटलो. कोण होते तिथं, कोण काय मग प्रमुख? तिथं मी 2 वेळा गेलो, दोन्ही वेळेस ऑफिस बंद होतं. मग तिसऱ्या वेळेस कुठं जेव्हा होतं ऑफिस? आपलं बजाज हायरकर शोरूम आहे त्याच्या हो, हो, पाठीमागं हो, हो. तिथं त्याचं ऑफिस होतं. मी ज्यावेळेस तिसऱ्या वेळेस तिथं गेलो त्यावेळेस तिथं एक पाटील म्हणून होते. त्यांनी मला सांगितलं की ऑफिसमध्ये कोण नसेल, खाली सारवळकर म्हणून राहतात, त्यांना भेटा तुम्ही. बर. मग खाली मी सारवळकरांना भेटलो. त्यावेळेस सारवळकर काकू विश्व हिंदू परिषदेच्या जिल्हा मंत्री होत्या. हम्म. त्यांना मी भेटलो. हम्म. मग त्यांनी माझी सदस्य नोंदणी केली, एक पावती दिली, पावती केली. मी त्यावेळेसपासून विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचा सदस्य झालो. बर. मग हळूहळू काम करत असताना मग बऱ्याच वेळा प्रचारक येत होते. शाखा कुठे भरायची? शाखा बजरंग दलाची अशी शाखा भरत नाही. बर. बजरंग दलाची साप्ताहिक आरती असते. बर. मग बजरंग दलाचे प्रचारक येत होते, त्यावेळेस भेटत होते. मग त्याच्यातनं वर्ग केले बजरंग दलाचे काही मी. मग बजरंग दलाचं काम करत असताना मग हळूहळू संघटन चालू झालं. मग मी खाली शहर सहसंयोजक म्हणजे एका शाखेच्या संयोजकापासून मी प्रांताचा सहसंयोजक होतो पश्चिम महाराष्ट्राचा बजरंग दलाचा. बजरंग दलात फार काम केलं आणि फार हे करत असताना मूळ व्यवसायाकडे किंवा फरक? मूळ व्यवसाय करत होतो. मूळ व्यवसाय झालाय. ह्या सगळ्या ह्याच्यात मी 2 वर्ष जवळपास मी पूर्ण वेळ राहिलो ह्याच्यामध्ये. हा बजरंग दला. तोपर्यंत व्यवसाय तोपर्यंत थांबवला होता. मग घरच्यांची काय, आई वडिलांची? सगळ्यात माझ्या जमेची बाजू म्हणजे मला कधीही आई वडिलांनी म्हणलं नाही की हे करू नको किंवा काय करू किंवा घरी तू पैसे आणून द्यायला पाहिजे असं कधीही म्हणलं नाही. मला पूर्णपणे स्वातंत्र्य देत होते की मी काही चुकीचं काम करत नाही. हा त्यांना जो विश्वास होता त्या विश्वासामुळे मी आजपर्यंत इथपर्यंत आलो की आपल्या हातून काही चुकीचं घडलं नाही पाहिजे. या विश्वासाने मी काम करत राहिलो. बजरंग दलाचं काम करत असताना अनेक आंदोलनं केली, दिल्लीत आंदोलनं केली. रामसेतूचं आंदोलन आम्ही इथनं जवळपास 450-500 कार्यकर्ते इथनं गेलो होतो आम्ही रामसेतूच्या आंदोलनाला. अशा अनेक आंदोलनं आहेत. हे केडर करत असताना बजरंग दलाचे प्रमुख म्हणून कोणी त्यांचं व्याख्यान वगैरे कधी ऐकलं? माझी जी जडणघडण झाली किंवा माझ्या जीवनाला खरा आकार दिला ते बापूराव सारवळकर. या सारवळकर काकू जिल्हा मंत्री होत्या. त्यानंतर काही काळानंतर त्या थांबल्या विश्व हिंदूच्या कामात. पण आम्हाला पालक म्हणून बापूराव सारवळकर देण्यात आले विश्व हिंदू परिषद. मग कार्यकर्ता म्हणजे चिखलासारखा असतो. त्याला तुम्ही जसं घडवताल, जसं तुम्ही त्याला घडवताल तसं तो घडत असतो. बापूरावांनी मला प्रत्येक वेळेस म्हणजे मी रोज बापूरावांबरोबर फिरत होतो. बापूराव मला प्रत्येक ठिकाणी घेऊन जात होते, प्रत्येक ठिकाणच्या गोष्टी समजून सांगत होते. कसं काम केलं पाहिजे, कार्यकर्त्याशी कसं वागलं पाहिजे, संघटन कसं केलं पाहिजे, एखाद्या वेळेस आपण डिप्रेशनमध्ये आल्यावर कसं वागलं पाहिजे, डिप्रेशन कशाने येऊ शकतं, त्याच्यासाठी आपण काय म्हणजे एवढ्या असं कधी आला डिप्रेशनचा प्रसंग? बऱ्याच वेळा संघटनेत काही विरोधातच काम करावं लागायचं. म्हणजे विचारधारा, सत्ता दोन्हीच्या सत्तेच्या विरोधातच प्रत्येक आंदोलन असायचं, प्रत्येक संघर्ष असायचा. त्यावेळेस बऱ्याच वेळा अपयश यायचं, बऱ्याच वेळा खचून जायचो कार्यकर्ते सगळेजण. पण ह्या सगळ्या ह्याच्यात कार्यकर्ता काय असतो आणि कार्यकर्ता जीव लावणारा काय कार्यकर्ता असतो तर ते मी बजरंग दलात हे केलं. कसं एखादा प्रसंग सांगता येईल? म्हणजे एक होतं की त्यावेळेस भीतीच वाटत नव्हती, कशाचीच भीती वाटत नव्हती. का वाटत नव्हती अजून पण नाही, पण भीतीच वाटत नव्हती. म्हणजे समोरनं 100-200 लोक आले तरी भीती वाटत नाही. पण एक समज असा आहे की बजरंग दलाचा कार्यकर्ता म्हणजे धट्टा अगदी, म्हणजे तो 2 माणसं जरी आला, 3 माणसं जरी आले तर त्याच्या अंगावर जाणारा. बजरंग दलाचा कार्यकर्ता हट्टाकट्टापेक्षा वैचारिक दृष्ट्या स्ट्रॉंग आहे. कसा? शेवटी धाडस हे तुमच्या शरीरावर अवलंबून नाही, धाडस हे तुमच्या मनातच असावं लागतं. बजरंग दलाचा कार्यकर्ता धाडसी असतो आणि जो धाडसी तोच इथं काम करू शकतो बजरंग दल. अनेक प्रसंग आले आमच्यावर. वादविवादाचे प्रसंग आले कधी?
एकदा आम्ही चिराग अली कब्रस्तानमध्ये बकरी ईदच्या दिवशी गायी पकडल्या होत्या. हम्म, साधारणपणे 49 गायी तिथं होत्या. हम्म. त्या आम्ही सगळ्या पकडल्या. तेव्हाच एवढा संघर्ष झाला. साधारण एक 100-200 लोक होते त्या चिराग अली कब्रस्तान. तुम्ही किती होतो? आम्ही दोघंच गेलो होतो. कोण कोण? मी आणि आमचा जय साळुंखे 2 जण होतो. हा, दोघंच घुसलो होतो. हा. पण त्या गाया आम्ही पकडूनच आणल्या. हम्म, त्याच्यानंतर मग ती गाया सगळ्या ज्यावेळेस एकत्र कोंडवाड्यात ठेवायच्या वेळ आली हे आली तेव्हाच आमच्यावर हल्ला झाला. हम्म. तिथे झाला का कोंडवाड्याजवळ? कोंडवाड्याच्या जवळ. हा. मग त्यावेळेस आम्ही 4-5 जणच होतो. हम्म, हे सगळे 100-200 जण होते. हम्म, पण नशिबाने आमचं कुणाला काही झालं नाही किंवा काय झालं नाही. पण आम्हाला कधी अशा गोष्टीची भीती वाटली नाही किंवा ह्याच्यामुळं आम्ही कधी मागं सरकलो नाही. हम्म. पण हे झाल्यानंतर मी राहायला विजापूर रोडला होतो, धुळे सोलापुरात. आणि आमचं बजरंग दलाचं सगळं काम हे मॅक्झिमम पूर्व भाग किंवा ह्या सगळ्या गावठाण भागात होतं. हम्म. मी एकटाच तिकडे राहिला होतो. तर हे झाल्यानंतर 8 दिवस रोज कार्यकर्ते माझ्या घरी येऊन झोपत होते ओके. की मला काय होऊ नये म्हणून. हा, हे प्रेम कुठं मिळू शकत नाही. हा. हे फक्त कार्यकर्ता जीव लावू शकतो. प्रसंग आठवल्यावर तुमचे शिक्षक म्हणजे डोळे दाटले तुमचे. हो. आणि ते प्रेम आता म्हणजे 8 दिवस कंपल्सरी तुमच्या 8 दिवस मी रोज सांगत होतो तरी सुद्धा येऊन झोपत. म्हणजे खूप जीव लावला कार्यकर्ता. काय त्या कार्यकर्त्यांच्या याच्या आधारावरच आपण इथपर्यंत स्ट्रॉंगली काम करत आहोत. 8 दिवसानंतर काय झालं मग? 8 दिवसानंतर प्रकरण थोडं शांत झालं, हे झालं. आम्ही त्याच्यावर केसेस दाखल केल्या. मग वरिष्ठांनी काय ह्याच्यामध्ये हस्तक्षेप वगैरे केला? नाही, वरिष्ठांचे फोन येत होते, वरिष्ठांचे त्याबद्दलच्या सगळे संपर्क होत होते, रोजचे डेट अपडेट. म्हणजे संघटनेत काम करत असताना वरची लोक असतील, इथले स्थानिक लोक असतील, बापूरावांसारखा आमचा पालक होता, म्हणजे एक आधार होता. आणि चांगल्या पद्धतीने आम्ही काम करत. असं कार्यकर्त्यांबरोबर बसल्या नंतर असा एखादा कार्यकर्ता असायचा की घरीची परिस्थिती खूपच बिकट आहे, आता मला राहावे नाही, मला इथं थांबायचं म्हणजे मुश्किल आहे, मला काम करावं लागेल, असेही काही प्रसंग असतील तुमच्याकडे? मला मी सांगतो की आमचे सगळे कार्यकर्ते गरीब होते. सगळेच, म्हणजे सगळेजण रोज काम केलं तरच घर चालेल मग हे असे कसं काय? सगळे कार्य. ह्या सगळ्यांमध्ये जरा बेताची परिस्थिती, चांगली परिस्थिती माझी होती. हम्म. सगळे बजरंग दलाचे कार्यकर्ते गरीब होते. म्हणजे रोज कामाला गेलं, आठवडाभर कामाला गेलं तरच चालू राहील. पण एवढ्यात नाही, संघटनेला वेळ देत होते, संघटनेसाठी काम. मग याच्यातनं आम्ही काही कार्यकर्ते डेव्हलप करायचा प्रयत्न केला, उभा कशा करायचा. पद्धतीने? आता जय साळुंखे कामाला जात होता, व्यवस्था बजरंग दलात काम करायला सायकलवर जात होता. त्याला आपण डेव्हलप केलं. मग त्याला म्हणलं की कामं घे. त्यांनी म्हणलं आपल्याला काम कोण देणार. वेल्डिंगचं काम करत होता कामाला, त्याला काम. मग मी इंजिनियर असल्यामुळे, कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे माझे काही संबंध होते, काही लोक त्याला जोडून दिले. म्हणजे पहिल्या ह्याच्यापासून, म्हणजे मशीन घेण्यापासून सगळी मदत केली. पण आज तो कार्यकर्ता उभा राहिला आपल्या पायावर. असे किती कार्यकर्ते होते? असे बरेचसे 5-25 कार्यकर्ते आपल्या पायावर चांगल्या पद्धतीने आज उभा राहिले. आता जय सोडला तर बाकी कार्यकर्ते आठवतात तुम्हाला? नाही, आज पण संपर्कात आहे सगळे. हा. आणि आज पण तेवढंच प्रेम करते. म्हणजे माझ्याकडनं वेळ देणं कमी होत आहे, पण त्यांच्या प्रेमात मला कधी अजून फरक नाही. अजून सुद्धा मी त्यांना शिव्या दिल्या तर सगळेजण मोठ्या भावानी शिव्या दिल्यासारखं ऐकत. कधीच त्याच्यात अंतर पडलं नाही. माझं लग्न सामुदायिक विवाह सोहळ्यात झालं. काय आहे असं? म्हणजे तुम्ही बजरंग दलात काम करत असतानाच तुम्ही राजकीय पुढाऱ्याच्या संपर्कात आलात, आणि तेही बापूच्या? मी बापूंच्या संपर्कात काय कारण असू शकतं? नाही, मी काम करत असताना भारतीय जनता पार्टीच्या बऱ्याचशा, म्हणजे विजयकुमार देशमुख असतील, बाप्पू असतील, आनंद जाधव असतील, राजू पाटील असतील, संजय कोळे असतील, हे सगळेजण त्यावेळेस बजरंग दलाच्या कामाला कुठं ना कुठेतरी यांची मदत होत होती. कोण आर्थिक मदत कोण करत होतं, कोण
काही ठिकाणी पोलीस स्टेशनचं काय झालं तर येत होतं. अशा सगळ्या पद्धती आंदोलनाला उपस्थित राहणं, या सगळ्यांची मदत होत होती. विचारधारा एक असल्यामुळं या सगळ्यांशी संपर्क होत होता. बापूंशी माझा अधिक संपर्क होता. अध्यक्ष कोण होते तेव्हा? भारतीय जनता हो. पार्टीचे मी त्यावेळेस देशपांडे साहेब होते. देशपांडे साहेबांनंतर मग परत जन्नू साहेब होते. जन्नू सर. हां. हा. नंतर मालक होते. मालकानंतर परत निंबर्गे सर आणि मग विक्रमजी. मग बापूंचा संपर्क आला तेव्हा? मग असंच ह्या म्हणजे बजरंग दल म्हणूनच संपर्क आला. हो. संपर्क येताना त्यांच्याबरोबर प्रवास होत होता, त्यांच्याबरोबर चर्चा होत होती. हा. आणि बापूंचं काम आणि बापूंचं सातत्य कुठल्याही कामातलं बापूंकडनं घेण्यासारखा गुण. कुठला? सातत्य, एखाद्या कामाचं. गोष्टीतलं सातत्य. हा. हा. म्हणजे बापूंचा घेण्यासारखा गुण आहे. आणि दिलेल्या टाइमला हजर राहणं, हो. 2 गुण म्हणजे बापूंचे घेण्यासारखे आहेत. हो. बापूंचा बराच प्रभाव माझ्या सगळ्या जीवनात होता. हो. मग मी सामुदायिक विवाह सोहळ्यात किती वर्ष बापूंबरोबर तुमचा सहवास? म्हणजे आतापर्यंत आहेच ना. म्हणजे तो दरम्यान झालं 20-25 वर्ष झालं ना बापू. 20-25 एवढा प्रभाव झाला की तुम्ही सामुदायिक विवाहामध्ये लग्नाचा निर्णय घेतला? नाही, सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न करायचं कारण वेगळं होतं की माझ्या बरोबरचा जेवढा वर्ग होता, माझा जेवढे कार्यकर्ते होते ते सगळे गरीब होते. आणि यांना जर म्हणलं मी की सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न करा तर हे कोण तयार होत नव्हते. त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की त्यांना लाज वाटत होती या सगळ्या सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न करायला. आणि मी बघत होतो की साधारणपणे आता पूर्व भागातलं एक लग्न म्हणलं, त्यांचं सगळं जर हे केलं तर देवकार्य, ते लग्न, ते सगळं, तर त्याला कर्ज काढूनच सगळं करावं लागतं. मग तेव्हाच मी पहिल्यांदा माझं लग्न करायचं निर्णय. घरच्याकडे ही हा तुमचा विचार सांगितला, घरच्यांचं म्हणणं काय आलं? माझ्या लग्नाची तारीख नक्की झाली. हा. माझ्या लग्नाचं कार्यालय नक्की झालं होतं. तिथं वडील पैसे भरून आले होते. हा. पैसे भरले होते ह्याचे, ते पैसे बुडले कार्यालयाला भरलेले. माझ्या लग्नाला त्यावेळेस प्रवीणभाई तोगडिया येणार होते. अरे बापरे. हा. म्हणजे संपर्क होता त्यांच्या? हा. बोलणं, बसणं, हो. भेटणं झालं? हो. कसं होतं ते व्यक्तिमत्व, कसं होतं? म्हणजे प्रवीणभाई असं व्यक्तिमत्व होतं ना, त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज होतं. एक दैवी शक्ती असल्यासारखं त्यांच्याकडं. त्यांच्याबरोबर काम करताना त्यांच्याबरोबर बऱ्याच वेळा फिरलो मी. बऱ्याच कार्यक्रम, इथं 2-3 कार्यक्रम प्रवीणभाईंचे मी घेतले. प्रवीणभाई एक अद्भुत होता. म्हणजे ऊर्जा देणारं व्यक्तिमत्व, प्रचंड त्यागी व्यक्तिमत्व होतं. स्वतः डॉक्टर असताना ते सगळं सोडून विश्व हिंदू परिषदेसाठी वेळ देत होते. त्यावेळी वर्षातले फक्त 6 दिवस घरी जात होते. एवढा प्रचंड प्रवास आणि प्रचंड काम. म्हणजे ते व्यक्तिमत्व तुमच्या लग्नाला उपस्थित होणार आणि तुम्ही निर्णय घेतला की सामुदायिक विवाहामध्ये. सासूरवाडीकडून काय मग नाराजी व्यक्त केली असेल? मग सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न करायचं असं मी निर्णय केला. मग घरी सांगितलं. मग घरी म्हणले एवढं सगळं केलंय, हे केलंय. नाही म्हणलं मला करायचं, इथंच करायचं. असं थोडंसं झालं, हे झाले, नाराजी झाली. कारण आता ज्याचा भाऊ कमिशनर आहे, UPSC सिलेक्ट झालेला आहे, ज्याचं म्हणजे घरची पण आमची शेतीबाडी पण चांगली आहे, म्हणजे सदम कुटुंब. हा, काय तसं म्हणजे लग्न हे काय फार मोठे म्हणजे समाजामध्ये प्रतिष्ठित असं सखे सोरे मावळे सगळे म्हणजे तुमच्या संपर्कात. शेतीबाडी आहे, सगळं काय म्हणजे अडचण काय लग्नाची काहीच नव्हती ना होण्यासारखी. पण मी निर्णय घेतला की मी लग्न केलं तर माझ्याबरोबर माझे 4 कार्यकर्ते पुढे तयार होतील लग्न. आणि मी निर्णय केला की मला सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न करायचं. सासूरवाडीला सांगितलं. माझी सासूरवाडी पण फार काय मोठी नाही, गरीब घरचीच आहे. त्यांनी ठीक आहे, त्यांनी लगेच मान्यता दिली, काय अडचण नाही केली. लग्न सामुदायिक विवाह सोहळ्यात झालं. मग तुमच्या बरोबर आणखी काही कार्यकर्ते होते? माझं लग्न झाल्यानंतर जवळपास 10 ते 15 कार्यकर्त्यांनी आमच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात. हो, म्हणजे उद्देश तुमचा साध्य झाला.
आणि मला एक समाधान वाटलं की मी सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न केलं. हो. आणि ह्याचं म्हणजे खऱ्या अर्थानं श्रेय बापूंना. हा. हा. म्हणजे बापूंनी जी चळवळ तयार केली ती कसं होतं, त्या सामुदायिक विवाह सोहळ्यात आम्ही बजरंग दल म्हणून दरवर्षी काम करायचो. हो. भोजन विभागात ते वाढायची जी व्यवस्था असायची ती बजरंग दल म्हणून आम्ही करत होतो, सेवा कार्य म्हणून. हो. ते आपोआप जोडलेलं होतो आणि त्याच सामुदायिक विवाह सोहळ्यात माझं लग्न झालं. हम्म. ही कायमची आठवण माझी राहिली. हम्म. त्याच विचार किंवा कृतीवर प्रभावित होऊन बापूंनी पहिल्यांदा तिकीट दिलं तुम्हाला? नाही, तिकीट म्हणजे माझं उभं राहायचं नक्की नव्हतं. मग निर्णय कसा झाला? तुमचे आरक्षण डिक्लेअर झाले, हो, हो. प्रभाग झाले, आरक्षण डिक्लेअर झाले. मग मला शशी थोरातांचा फोन आला, हो. अहो तुमच्या भागात ते ओबीसी आरक्षण पडलंय असं तसं. मला काय माहित नव्हतं काय, म्हणजे आपल्याला काय विषय म्हणजे त्याविषयीचा गंधच कधी नव्हता? नाही, आपल्याला राजकारणात जायचं नाही हे पक्क होत असं ठरवलं. गुरुनी सांगितलं हा, होतं तसं. म्हणजे काय, मग ते ओबीसी हे ते असं. मग ते शशी थोरातांनी त्याचा पाठपुरावा चालू केला. हा. अहो ते झालंय, तुम्ही नगरसेवक, मला नगरसेवक व्हायचं नाही असं तसं हे कळलं. मग एक दिवस रोहन देशमुख आले माझ्या घरी, बापूंची चिरंजी. ते म्हणले जरा तुमचा प्रभाग दाखवा की म्हणले. मला काय प्रभाग माहित नव्हता किंवा काय नव्हतं. हा. ते पेपरमध्ये जेवढं आलं होतं काही 4 नगरांची नावं, हो. तेवढी नगर मी नेऊन दाखवली, हे एवढा एवढा भाग आहे भाऊ. मग नंतर कळालं की ते मी जे दाखवलं होतं ते फक्त 40% होतं, 60% अजून पुढे प्रभाग होता. हा. ते दाखव. कुठला एरिया होता हा? आमचा जुळे सोलापूरचा. प्रभाग क्रमांक किती? 45. हा. बर. मग रोहन देशमुख म्हणले की तुम्ही उभा राहा असं तसं. म्हटलं नाही साहेब, आपल्याला काय उभं राहायची इच्छा नाही, हे नाही ते. नाही उभा राहा, तुम्ही बाबांशी बोला म्हणले. मग मी बापूंना भेटलो. बापू म्हणलं हे असं असं आहे ते. मला वाटतं की तू काय बाकीचं, तुला ते व्यवसायात रस नाही, बाकीचं काय करण्यात रस नाही, तुला सामाजिक कामातच आवड आहे, तर काय हरकत नाही म्हणलं. बघ विचार कर, हे कर, असं कर, केलं तर चांगलं. तिकडनं आलो परत, मग घरी थोडीशी चर्चा झाली. मग घरी आई म्हणले आपल्याला काय राजकारण वगैरे काय नको, हे झालं हेच लय झालं म्हणले. ठीक आहे म्हणलं. मग काय असं काय हे नव्हतं. मग ती सारखं सातत्याने त्याचा पाठपुरावा शशी थोरातांकडनं चालू होता, तुम्ही उभा राहा. मग मी बापूरावांशी जरा चर्चा केली, सारवळकरांशी, असं असं आहे, काय करावं. त्यावेळेस आमचे प्रांताचे संयोजक विनीत महाजन होते, त्यांच्याशी चर्चा केली. बापूराव म्हणले की चांगली माणसं राजकारणात जायला पाहिजे, आपल्या विचाराची माणसं जायला पाहिजेत. मग संघटनेकडनं परवानगी घेतली काय करायचं. मग बापू एक दिवस घरी आले. बापूने आमच्या घरातल्या सगळ्यांना बसवलं, काय माझे मित्र होते 2-3, त्या सगळ्यांना विचारलं काय करायचं. मग आई म्हणली नको. वडील म्हणले काय राजकारणाला पैसे लागतात, आमच्याकडे काही पैसे नाही, पण माझं पैशासाठी काय अडलं नाही म्हणले. आणि मी त्याला कधी अडवलं नाही की हे करू नको किंवा ते करू नको, जे करेल त्याच्याबरोबर मी असेल. आणि कधी माझं कधी आयुष्यात पैसे वाचून अडलं नाही, त्याचं बी अडलं असं मला वाटत नाही म्हणले. बापू तुम्ही काय असेल निर्णय घ्या म्हणलं. मग हे सगळं चालू झालं. मग ही सगळी प्रक्रिया चालू झाली, तिकीट वाटपाची, समन्वयात चर्चा झाली. त्यावेळेस सेनेचा प्रभाव तिकडे जास्त असल्यामुळे सेना ती जागा मागत होती. ह्याच्यातनं म्हणजे त्यावेळेस शरद बनसोडे साहेब असतील, मालक असतील, विजयकुमार देशमुख, निंबर्गी सर होते, ह्या सगळ्यांनी मदत करून मला ती जागा सोडवली आणि तिकीट दिले. निवडून आलो? हा, निवडून आलो मी. पहिल्याच ह्याच्यात उभा राहिलो आणि निवडून आलो. किती मतं पडली? मला त्यावेळेस काहीतरी 2700 मतं, काहीतरी 2652 का काय. प्रतिस्पर्धी कोण होते त्यावेळेस? विशाल गायकवाड होते. हो. विशाल गायकवाड? हा. कुठल्या पक्षाकडून? राष्ट्रवादीकडनं होते आणि संजय शेळके काँग्रेसकडनं होते. हा. तुम्ही निवडून आल्यानंतर तुमच्या म्हणजे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांमधला उत्साह कसा होता? प्रचंड उत्साह होता, कारण ते सगळ्यांनीच कष्ट घेतलं होतं. ते सगळे आले होते तिथं? ते सगळे येऊन काम करत होते ना तिथं आपल्या आपल्या परीने. आता त्यांचं बऱ्याच जणांचा तिथं संपर्क नव्हता, म्हणजे जुळे सोलापुरात संपर्क नव्हता.
पण त्यांना जे जे काम जमत होतं, जे जे हे जमत होतं, सगळेजण इकडं होते ना माझ्याबरोबर. हा म्हणजे एक आमचा अध्यक्ष शिक्षक तिथपर्यंत पोहोचला. सभागृहात आल्यानंतरचा कोण कोण होते दिग्गजामध्ये असं नावं मी जर का महापालिका बघितली नव्हती. हा बघितली नव्हती. मी ज्या म्हणजे निवडून आल्यावर महापालिकेत गेलो. पहिल्यांदा महापालिकेत तेव्हाच मी आला. फक्त एकदा आंदोलनासाठी गेलो होतो. कत्तलखान्याचं आंदोलन होतं त्यावेळेस त्या पायऱ्यांपर्यंत गेलतो, पायऱ्यांवर बसलो होतो. हम्म, मी आतलं सभागृह वगैरे काय कधी बघितलं नाही. हम्म. मग पहिल्यांदा मी निवडून आल्यावरच मी महापालिकेच्या सभागृहात गेलो. सभागृहात कोण कोण बघितले मग? सभागृहात ज्यावेळेस पहिल्यांदा गेलो, मग आता आमचे त्यावेळेस आनंद जाधव, नागेश वल्ल्या, अविनाश पाटील हे ते आम्ही सगळ्यांनी एकसारखं ड्रेसिंग, जरा टी शर्ट आणि जीन्स घालून त्यावेळेस पहिल्यांदाच सभागृहात प्रवेश केला आम्ही. हो हा, पहिल्या सभागृहात होतो म्हणजे तरुण रक्त हा, सगळं. तो हा. त्यावेळेस पासून चालू झालं महापालिका. मग महापालिका समजून घ्यायसाठी तुमच्यासारख्या सगळ्या पत्रकारांची फार मदत झाली. हा. विषय, त्या बातम्यावरनं विषय कसा येतो, आणि पार्टीने पहिल्याच वेळेस स्टँडिंग कमिटी सदस्य म्हणून मला पाठवलं. पहिल्या वेळेस स्टँडिंग कमिटी सदस्य झाल्यामुळे मला फार शिकायला मिळालं. हम्म. सुरेश पाटलांकडनं फार शिकायला मिळालं. त्यावेळेस ते स्टँडिंग कमिटीत आमचे विरोधी पक्षनेते होते, बत्तूल अक्का होत्या त्यावेळेस. म्हणजे चांगल्या पद्धतीने स्टँडिंग कमिटीमध्ये आमची तयारी झाली. तुम्ही ह्या पहिल्याच टर्म मध्ये सभागृह नेता झालात? हा, विरोधी पक्षनेता होतो पहिल्याच ह्याच्यात. हा, पहिल्याच ह्याच्यामध्ये. पहिल्याच ह्याच्यात. काय काय निकष काय लावले होते? नवीन तुम्ही चेहरा, नवीन नगरसेवक, पहिलाच टर्म तुमचा. नाही, मी एक पाळलं होतं महापालिकेत की मी पहिल्या दिवसापासून प्रामाणिकपणे काम करत राहिलो. मी कधीच कशाचा विचार केला नाही. म्हणजे आपल्या प्रभागातले प्रश्न असतील किंवा शहराचे प्रश्न असतील, याला प्रामाणिकपणे मी काम करत राहिलो. आणि पार्टीने खऱ्या अर्थानं मला न्याय दिला की विरोधी पक्षनेता पहिल्याच टर्ममध्ये दिलं. हे माझ्यासाठी फार मोठं होतं. खूपच मोठी गोष्ट होती. खूप मोठी गोष्ट होती. मग सभागृहामध्ये विषय मांडायचं किंवा विषयाला विरोध करायचं किंवा अंदाजपत्रक सभेला तुम्ही तुमचं मत मांडायचं, हे मोठी जबाबदारी, ती कशी पार पाडली? काय झालं की 4 वर्षात बऱ्यापैकी अंदाज आला होता आणि मला माझ्या शिक्षणाचा फार उपयोग झाला. ह्याच्यात इंजिनियर असल्यामुळं विषय कळत होते, विषयात कुठं खोच आहे ती कळत होती, कुठं फसवणूक होती ते कळत होतं. म्हणून ते विषय मांडताना सुलभता जात होती. एक विचार कराय. आणि स्टँडिंग कमिटी सलग 2 वर्ष मिळाल्यामुळं, कारण दर आठवड्याला विषय यायचे, दर आठवड्याला अभ्यास करावा लागायचा, ती अभ्यासाची सवय लागली. त्याच्यामुळे ते सोपं गेलं. सभागृहात विषय मांडणं, उपसूचना करणं, उपसूचना घेऊन जाणं. एक शहराच्या धोरणात्मक बदलामध्ये महत्वाची भूमिका निभावणारा एखादा प्रसंग आठवतो तुम्हाला? ड्रेनेज लाईनचं काम फार मोठं होतं. 212 कोटीचं चालू झालं. हद्दवाड भागात, आमच्या भागात ते साधारणपणे सगळं काम होतं. वर्षानुवर्ष हद्दवाड भागाला निधी नव्हता. मग त्या माध्यमातून जे ड्रेनेज लाईनचं काम चालू झालं, ते ड्रेनेज लाईनचं काम मी माझ्या भागात तर समोर उभारून करून घेतलं बऱ्याच ठिकाणी. ती एक मोठी अचिव्हमेंट होती. एक जानकीनगर म्हणून भाग आहे, तिथली बाग होती, त्याच्यावरचं आरक्षण उठवायचा ठराव झाला. मी त्याच्यासाठी आंदोलन केलं, मी उपोषणाला बसलो होतो. मग त्याच्यावरचं आरक्षण कायम राहिलं आणि ती जागा भूसंपादित करून महापालिकेच्या नावावर केली. म्हणजे जुळे सोलापुरातली 2 एकरची जागा महापालिकेच्या नावावर ॲसेट आपण करून दिली, याचं एक समाधान होतं. कारण महापालिकेच्या ह्याच्यात आरक्षित भूसंपादन केलेली ही पहिलीच केस होती. आणि ते तुम्ही करून दाखवली. मग ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही बापूंच्या लांब गेलात कसं? लांब गेलो असं नाही की महापालिकेत काय होतं की बापू त्यावेळेस फार महापालिकेत सुरुवातीच्या काळात लक्ष घालत नव्हते. कारण सहकार मंत्री होते नाही, नंतर झाले 2014ला झाले. 2012ला मी नगरसेवक. हा, मग ती सुरुवात. बापू आमदार होते त्यावेळेस नव्हते, 14ला झाले. 14ला झाले. 9ला ते माड्यात शरद पवारांच्या विरोधात लढले. 14ला बापू आमदार झाले. बापूंबरोबर होतो. थोडस ह्या सगळ्या ह्याच्यात वैचारिक मतभेद का मतभेद?
वैचारिक मतभेद असं नाही, पण थोडस अंतर पडत गेलं. काय नंतर कारण काय? थोडासा कम्युनिकेशन गॅप पडला म्हणजे त्याच्यामुळे. कानाच्या जवळ नसल्याचा परिणाम झाला. हा, मी काय झालं की राजकारण आणि संघटना फार फरक आहे. जसं की मला 5 वर्षानंतर कळालं की राजकारण ही वेगळी गोष्ट आहे, संघटनेतलं वागणं वेगळी गोष्ट आहे. म्हणजे अनुभव, दोन्ही आम्हाला अनुभव शेअर करा. अरे, संघटन हे कशा पद्धतीचं आहे? संघटनेत मी सांगितलं ना, माझ्यावर प्रसंग आला तर बरोबर असतं. 8 दिवस माझे सहकारी माझ्या बरोबर. हो, हे जीवाभावाला देणारी माणसं, म्हणजे मन मिळावं, मन जोडणारी. राजकारणात गोष्ट वेगळी असते की राजकारणात स्पर्धा एवढी की हा गेल्याशिवाय मी तिथं येऊ शकत नाही. म्हणजे तुमचं अस्तित्व किंवा तुमचं तिथं राहणं हे समोरच्याला कोणाला तरी एकाला खूप मोठी अडचण कोणाला तर होती. नाही, बऱ्याच म्हणजे प्रत्येकाला वाटत असतं ना, हा गेल्याशिवाय मी तिथं नाही, म्हणून प्रत्येक जण राजकारणात ते प्रयत्न करत असतात. सोलापूर शहराच्या राजकारणामध्ये सर्वात मोठी घटना म्हणजे की तुम्ही माजी सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते, विरोधी पक्ष नेत्याचं तिकीट कट केलं, ही सर्वात चर्चेची आणि सर्वात मोठी घटना होती. आता तिकीट कट केलं संघटनेचा निर्णय होता, तो मान्य केला. किती सहज बोलून चाललात. का काय राजकारण? काय राजकारण सांगा मला अध्यक्ष. राजकारण नाही हे बघा, मी आज सुद्धा पहिल्या दिवसापासून मी अध्यक्ष झालो असेल किंवा आधी पण म्हणलो असेल, माझं तिकीट कोणी कापलं मी असं म्हणत नाही. तो संघटनेचा निर्णय, आणि संघटनेने घेतलेला निर्णय मान्यच करावा लागतो. ज्यांनी आळं केलं त्यांनीच आळं तोडलं, ह्या मताशी सहमत आहे. आळं केलं, तुम्ही वारंवार म्हणता की बापूंनी तिकीट कट केलं, बापूंनी तिकीट केलं. मला शहराध्यक्ष पण केलं हे कोण सांगत नाही ना. कोण केलं शहराध्यक्ष? बापूंचा विचार घेतलाच असेल ना संघटनेने. हे पण विशेष आहे की जेव्हा, म्हणजे मी प्रेक्षकांनाही सांगेन की नरेंद्र काळे यांना भनक देखील नव्हती, आणि प्रसंग असा की मालकाकडूनचे अध्यक्ष म्हणून पांडुरंग दिड्डी यांच्या नावाची शिफारस होत होती, आणि तुम्हाला ती कल्पना देखील नव्हती. त्यावेळेस तुम्हाला पक्ष संघटनेकडून अशी ऑफर आली की तुम्ही शहर अध्यक्ष म्हणून, लोकसभेच्या अगोदर. मग त्यावेळेसचा प्रसंग तुम्ही सांगताय की बापूंनी त्याला संमती दिली. कसं आहे की एखादा निर्णय करत असताना संघटना सामूहिकपणे निर्णय करते. त्याच्यातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना, प्रमुख लोकप्रतिनिधींना विचारलं जातं. निश्चितपणाने बापूंना विचारलं गेलं, बापूंनी माझ्या नावाला होकार दिला. म्हणजे एक होकार एक नकार असा होता. हा, तुम्ही नकार सांग, तो नकार मी बापूंचा आहे असं म्हणत नाही, तो संघटनेचाच नकार होता. मला काहीतरी शिकायचं असेल अजून, म्हणून मला थांबवलं गेलं संघटने. हा, आणि मला त्याचा फायदाच झाला. मी थांबलो नसतो तर वाहत गेलो असतो. माझ्या आयुष्यातलं ते थांबणं हा, मला आजही एका धरणासारखं आठवतंय. झालंय मला. मी कशासारखं? धरणासारखं झालंय. म्हणजे माझ्या थांबण्यामुळं माझ्या पाण्याचा उपयोगच होणार आहे पुढे संघटनेला. म्हणजे थांबलो नसतो तर वाहून गेलो असतो. पण मी तुम्हाला आता धरण म्हटल्यावर एकरूप तलावाच्या कॅनलचं काम तुम्ही घेतलं होतं, आणि आम्ही व्हिजिटला आलो होतो. तुम्ही तिथं मला म्हटलं होतं की बाबा ही पोझिशन माझी योग्य आहे की राजकारणातली. का अशी द्विधा मनस्थिती का झाली होती? द्विधा मनस्थिती नाही, म्हणजे हो का, मी विरोधी पक्ष नेता होतो, मी नगरसेवक होतो. तुम्ही जर एखादं काम व्यवसाय म्हणून नाही केलं, सेवा म्हणून केलं, तर तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही. माझं तिकीट कट झालं, मी काय नाही, मी माझ्या व्यवसायाला चालू केलं. मला कधीही लाज वाटली नाही. मी साईटवर उभा राहतो, साईटवर उभा राहतो, साईटवर काम करतो. अजून पण मला एखादा जर दिवस मिळाला तर मला सगळ्यात आवडतं काय तर साईटवर उभारणं, काम करून घेणं, त्याच्यातलं हे बघणं. आजही आवडतं. म्हणजे ते जे आहे ना ते आवडतंच. म्हणजे मी साईटवर, मी कुठली माझी साईट असेल तर मी दिवस थांबायचो. मला सगळेजण एवढ्या वेळ का थांबतो, पण मला ते आवड होती. बर, मग अध्यक्षांची जबाबदारी द्यायची निश्चित झाल्यानंतर तुम्ही होकार कळवला? काय आठ घातली? मला काय झालं की बावनकुळे साहेबांचा फोन आला, बोलवून घेतलं मला अक्कलकोटला, आणि मला सांगण्यात आलं की तुझ्यावर आपण एक जबाबदारी देतोय, पार पाडशील का?
साहेब तुम्ही सगळ्यांनी ठरवलं तर होऊ शकेल. आणि मग त्यानंतर काही 2 महिन्यानंतर एक निर्णय झाला की मला हो, अध्यक्ष आणि त्यामध्ये लोकसभा ही तोंडावर होती, लोकसभा होती. खूप मोठी कसरत. हो. मग हे कसं काय? जसं मी महापालिका पहिल्यांदाच हे केली, हो तसं मी पक्षातलं पद, संघटनेचा अनुभव होता पण पक्षातलं पद, आणि ते पण डायरेक्ट शहराध्यक्ष. हम्म. जसा मी विरोधी पक्षनेता झालो, हो ही मोठी जबाबदारी, नगरसेवक म्हणून सगळ्यात मोठी जबाबदारी हो, पार हो, पडली, हो. तशीच पक्ष संघटनेतली सगळ्यात मोठी जबाबदारी अध्यक्ष म्हणून हा. ती सुद्धा आली. सगळ्यांच्या सहकार्याने आतापर्यंत पार पाडण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांना न्याय तुमच्या द्यायचा प्रयत्न- कारकिर्दीमध्ये लोकसभा पण झाली आणि विधानसभा पण झाली. विधानसभा पण कशी झाली? दोघांमध्ये फरक आहे? आहे ना. त्या वेळेच्या वातावरणाचा, त्या वेळेच्या प्रसंगाचा हा इफेक्ट वेगळा. लोकसभेचं निवडणूक वेगळी होती, विधानसभेची वेगळी आहे. आता महापालिकेची त्यापेक्षा वेगळी आहे. मी असं म्हणेन की लोकसभेला एक रिझल्ट येतो आणि विधानसभेला एक रिझल्ट येतो. त्यावेळेसचे नेरेटिव्ह वेगळे होते. त्यावेळेस आम्ही ज्या गोष्टी गृहीत धरल्या होत्या किंवा आम्हाला जो कॉन्फिडन्स होता त्या व्यतिरिक्त गोष्टी वेगळ्या वेगळ्या, एक नेरेटिव्ह तयार करण्यात आला. त्या नेरेटिव्हमुळं मुस्लिम समाजात एक भीतीचं वातावरण निर्माण करण्यात आलं. दलित समाजात संविधान बदलाचं वातावरण निर्माण. ह्या गोष्टीकडे म्हणजे आम्ही का विचार केला नाही, कारण आमच्या मनात सुद्धा येऊ शकत नाही की संविधान बदलायचं आहे. म्हणून आम्ही ते फार सिरियसली घेतलं नव्हतं की याचा इफेक्ट एवढा झालाय. पण विरोधकांनी त्याच गोष्टीचा या दोन इलेक्शन मध्ये, लोकसभा आणि विधानसभेमध्ये एक गॅप जो आहे, त्या गॅपमध्ये एक प्रचलित शब्द झाला, निर्माण झाला, माध्यम प्रतिनिधीमध्ये पण तो चर्चेला गेला की ह्याच्यामध्ये, ह्या दोन इलेक्शनमध्ये साठलोट किंवा तडजोडीचं राजकारण. नाही, तसं नाही म्हणता येणार. कारण काय आहे की सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं. तुम्ही लक्षात घ्या की म्हणजे त्यावेळेचं वातावरण आणि त्यानंतरचं वातावरण. एक जबाबदार अध्यक्ष म्हणून तुम्ही बोलताय, हे मान्य आहे मला, पण तुम्ही इतकी जबाबदारी न बोलू नका की सत्य पण लपेल. नाही, सत्य लपायचं नाही. त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. तुम्ही मला सांगा, आज 137 सीट आले भारतीय जनता पार्टीची, आणि तुम्ही लोकसभेचा हे घ्या, निकाल घ्या, फरक किती आहे? ओव्हरऑल महाराष्ट्रातलं जे वातावरण झालं त्याच्यावरचा तो रिझल्ट होता. शेवटी कोणी काम केलं नाही, कोणीतरी हे केलं, साठलोट, अशातला भाग नव्हता. त्याला बरेच अँगल होते. उमेदवार उशिरा डिक्लेअर झाला आमचा. ज्या पद्धतीने आधीपासून जर उमेदवार असला असता 1 महिना 2 महिने, तरी फरक पडला असता. अध्यक्ष, एक प्रश्न विचारावा वाटतो, म्हणजे तुम्ही म्हटला म्हणून की ओघाने माझ्या त्या विचारात आला की 30 वर्षाचं राजकारण किंवा अस्तित्व असलेलं काँग्रेस पक्षाची सत्ता सोडून भाजपाने ती सत्ता मिळवली. मिळवल्यानंतर जनतेला आणि सोलापूरकरांना आश्वासित केलं होतं की आम्ही ह्यापेक्षा वेगळं पण काहीतरी देऊ. असं वाटतं तुम्ही देण्यामध्ये यशस्वी झालात? निश्चितपणाने यशस्वी झाला. तुम्ही कम्पॅरिझन करता, तुम्ही भारतीय जनता पार्टीकडनं अपेक्षा फार ठेवल्यात हे मान्य आहे. हो. अपेक्षा पूर्ण होत नाहीत असं म्हणू ना. आज चारी बाजूनी रस्ते झालेले आहेत का नाही, 4 लेन. हो. मग यासाठीचा जो निधी आहे, ह्या निधीचा आकडा कधी काढलाय का तुम्ही? बर. आज शेवटच्या टप्प्यात ड्रेनेज लाईन आली. हो. 1992ला तुमची हद्दवाढ झाली. हो. त्यानंतर कुठल्याही कधीही एवढा मोठा निधी आला नाही. आज 3रा टप्पा आला. ह्या 3ऱ्या टप्प्यात तुमच्या सोलापुरातला कुठलाही भाग ड्रेनेज शिवाय नसणार. सगळीकडे ड्रेनेज लाईन पूर्ण होईल ह्या टप्प्यात. ही गोष्ट व्हायला किती दिवस गेले? 92 पासून आज 2025 आहे. म्हणजे हे 25 आणि 8 33 वर्ष गेली. ज्या 33 वर्षातली 23 वर्ष ही काँग्रेसची होती. विकास तर झाला, पण रोजगाराचं काय? रोजगार निर्मितीचं काय? ह्या विकासातूनच रोजगार निर्माण होता. आज तुम्ही मला सांगा, टेक्स्टाईल बंद पडायच्या घ्यायला आला, पण गारमेंट आज उभा राहिलं नाही सोलापुरात. गारमेंटचा उद्योग चांगला चालू झाला.
आता गारमेंट वाढण्यासाठी काय काय करता येईल त्यासाठीची आम्ही उपाययोजना करतो. असं वरिष्ठांबरोबर कधी चर्चा केली का की बाबा शहराच्या विकासाला किंवा शहराच्या युवकाला रोजगार निर्मितीसाठी किंवा रोजगारासाठी प्रयत्न होणे गरजेचं आहे, प्राधान्यक्रम द्या, हक्कानी भांडून कधी असं 100% हो का भांडलं का तुम्ही? म्हणजे एखादा प्रसंग आहे? लोकप्रतिनिधी म्हणून आमचे सगळेच लोकप्रतिनिधी कायम मागणी करतात. त्या मागण्या सगळ्यात आम्ही सांगण्यात कमी पडतोय का काय? आज तुम्ही जर दक्षिण सोलापूरचा विचार केला, दक्षिण सोलापुरातला तुम्ही विचार केला तर दक्षिण सोलापूर 2014च्या आधीचा आठवा हो 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 बरोबर आहे. आणि आत्ताचा आठवा. आहे आज छोट्या छोट्या गावात सुद्धा रस्ता झालाय. आज पहिलं असं होतं की मोठा रस्ता सुद्धा नव्हता नीट, म्हणजे त्या टोकावरनं इथं यायचं म्हणलं तर कमीत कमी 2 तास लागत होते सोलापुरात यायला. म्हणजे भंडारकवट्यावरनं सोलापूर यायचं म्हणलं तर 2 तास अशी अवस्था होती. आज पाण्याच्या वडापूर बॅरेजेस करायचे किंवा हे करायचे कधीपासून ऐकतोय आपण, पण त्याला मान्यता घेतली, त्याचा पाठपुरावा चालू आहे, त्याचं काम चालू होईल. आज देगाव एक्सप्रेस सारखा प्रोजेक्ट किती वर्ष अडकला होता. भविष्यामध्ये उद्योग येतील निश्चितपणे येते. आपल्यासारखं वातावरण शहरात कुठेही नाही. माझी फक्त आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे की काहीच होत नाही सोलापुरात, काहीच होत नाही हे म्हणायचं आपण नकारात्मक भावना नकारात्मक बंद करा. माझ्या सोलापुरात चांगलं काय ते सांगा. आज अक्कलकोटसाठी दर्शनाला येणारी जर संख्या काढली खूप मोठी आहे, खूप मोठी. तुम्ही मला सांगा की तिथली इंडस्ट्रीज स्वामी महाराज झाली अक्कलकोटची. प्रत्येक घरात लॉजिंग चालू झाले, प्रत्येक घराला काही ना काहीतरी उत्पन्न चालू झालं. पंढरपूर असेल, तुळजापूर असेल, आपले ही एक सेंटर पॉइंट झालं. तुम्ही बघा, हॉटेल व्यवसाय बघा, लॉजेस बघा, कमी पडतायत. हो, मग ही प्रगती नाही का? नाही, ही पर्यटनाच्या हेतून झालेली प्रगती आहे, पण उद्योगाच्या हेतून किंवा त्या दृष्टीनं प्रगती होणं अपेक्षित आहे. सर्वसामान्य सोलापूरकरांची माफक अपेक्षा. मी तुम्हाला तेच सांगतो, तिरुपती बालाजी आज डेव्हलप कसं झालंय आहे. मी काय म्हणतो अध्यक्ष, मी येतो त्या मुद्द्यावर येतो. तुम्ही कशावर झाले? तुमच्याकडे जे आहे ते डेव्हलप करणं अपेक्षित आहे. त्याच्यावर पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेट करा. आता ह्या बजेटमध्ये आपल्याला काय मिळालं? 1 लाख कोटी रुपये पर्यटनासाठी ठेवलेत. तुम्ही किती आणू शकता त्याच्यावर आहे. बरं, आता पर्यटनाचा हा विषय धार्मिक स्थळाचा निघालाय, तर पर्यटन धार्मिक स्थळाचं डेव्हलप करण्यासाठीचा एक छोटासा प्लॅन तुमच्याकडे असेल? आता कसं असावं? आता पंढरपूरचं कॉरिडॉर करायचा विषय, हो, पंढरपूरच्या डेव्हलपमेंट करायचा विषय, जसं आत्ता वाराणसीचं झालं. हो, आज तुम्ही बघा, वाराणसीचं मंदिर ज्यावेळेस डेव्हलप झालं, वाराणसी काशी विश्वेश्वराचं मंदिर डेव्हलप झालं, त्याच्यानंतरची तिथली वाढणारी संख्या, रोजगार होणार आहे, म्हणजे येणारा माणूस इथं चहा पिणार आहे, जेवण करणार आहे, पाणी पिणार आहे, लॉजिंग करणार आहे, गाडी करणार आहे फिरायसाठी, हे सगळं तुमच्या शहरातच रोजगार तयार होणार. हा प्लॅन होत असताना तुम्ही थोडासा जरा विचार केला की आता ते चालू झालंय की आल्यानंतर पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर करून परत संध्याकाळी सिद्धेश्वर, अगदी गाणगापूर पर्यंत, म्हणजे दोन दिवस ती लोक फक्त एवढ्यासाठी येऊन जातात आणि सातत्याने येणारे लोक. सातत्य आहे. मग ह्या एका रूट मध्ये येणं अपेक्षित आहे असं वाटतं तुम्हाला? ही धार्मिक स्थळ हा एक भाग झाला. हो, आता तुम्हाला मी सांगतो की आता ड्रायपोर्ट, लॉजिस्टिक पार्क, हे जे 2 विषय आहेत, हे सोलापूरमध्ये चांगल्या पद्धतीने डेव्हलप होऊ शकते. येणाऱ्या काळात आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय. आणि आपलं जे शहर आहे, कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, आंध्र असेल, ह्या सगळ्याच्या बाउंड्रीवर त्याचा आपल्याला निश्चितपणे त्याचा उपयोग होणार आहे. आणि उद्योगाच्या बाबतीत आता मी परवा सुद्धा बापूंनी एक बैठक घेतली होती IT पार्कच्या संदर्भात. साधारणपणे त्या सगळ्यांशी बसल्यानंतर फक्त IT पार्क व्हावं, म्हणजे बापूंनी सरळ म्हणलं, IT पार्क उभा करायचं म्हणजे काय करायचं, तुम्हाला काय अपेक्षा आणि तुमच्या काय मागण्या.
पण इतकं शक्य म्हणजे इतकं सहज पण शक्य नाहीये ते. हो का, कुठलीही गोष्ट उभारणं एवढं सहज शक्य नाही. हम्म. आज तुम्ही सहज जे म्हणताय की अक्कलकोट आणि गाणगापूर करायला लागले, कशामुळे करायला लागले? रस्ते झाल्यामुळे व्हायला लागले. क्या बात. बरोबर आहे. म्हणजे नितीन गडकरींची ती संकल्पना किंवा नितीन गडकरीचा तुम्ही का जायला लागला? हो, रस्ते तुम्ही आता आठवा चौपदरी झाले. अक्कलकोट वरनं हो गाणगापूरला हो, जाता. खूप ऍक्सिडेंट व्हायचे. आता चौपदरी झाले, माणूस अगदी संकट निघतो. पाऊन म्हणजे तासाचा तुमच्या अर्धा तास दिवसात होतं गेला. ना, हो हो. दिवसात ह्या सगळ्या गोष्टी होतात. होतात, म्हणून होतात. माणूस 2 दिवस इथे यायला. म्हणजे हॉटेल व्यवसाय देखील आता कमी पडायला लागलाय. हा. हॉटेल असेल, लॉजिंग असेल, सगळं कमी पडायला लागलंय. तुम्ही कधीतरी स्टेशनवर शनिवारी जाऊन बघा हा. की बाहेर किती जण असतात की हातात आपलं कार्ड घेऊन म्हणत असतात की अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर जायचं म्हणजे असेल. ह्या रोडचं दर्शन करण्यासाठी जावं. गाडी- म्हणजे ह्या गाडी पाहिजे. रोजगार निर्मिती. रोजगार निर्मिती अशीच होणार. बरं, सगळीकडेच आय टी पार्क होणार आहेत का? आज आय टी पार्कची परिस्थिती तुम्ही पुण्यात जाऊन बघा. खरं आहे. वर्क फ्रॉम होम दिल्यापासून आजची तिथली अवस्था बघा. तिथला मेंटेनन्स होत नाही. बरं, नव्या पद्धतीचं काही उद्योग आहे का मग तुमच्या डोक्यामध्ये? मी सांगितलं ना की आय टी सोडून आपला उद्योग आपल्या इथं काय होऊ शकतं, लॉजिस्टिक पार्क होऊ शकतं, ड्रायपोर्ट होऊ शकतात. हे जे आहे इथनं ट्रान्सपोर्टेशनला सगळ्या बाजूनी सुलभता आहे. हो, तर हो. त्या दृष्टीने काय करता येईल आपल्याला? बरं अध्यक्ष, मी ह्याच अनुषंगाने प्रश्न विचारतो की केंद्राने आणि राज्याच्या शासनाने दोघांनीही मान्य केलंय की बाबा एक विशेष अशी कुठली तरी एक योजना काढली आणि त्या योजनेमधून युवकांना अधिकाधिक कर्ज उपलब्ध करून द्यायच्या तयारीत आहे. पण अशा वेळी ह्या एखाद्या युवकाने ठरवलं की बाबा मला अशा ट्रॅव्हल्स पद्धतीचे एक वाहन घ्यायचं आहे आणि अशा पर्यटन स्थळाला भेट देणाऱ्या भक्तांची म्हणजे मी आपला व्यवसाय सुरू करू इच्छितो, अशा युवकांना तुम्ही मदत कशा पद्धतीनं करू शकतो? तुम्हाला मी सांगतो की आत्ता जेवढे आहेत म्हणजे ह्याचे अण्णाभाऊ साठे अण्णासाहेब पाटील हो. मराठा समाजासाठी किंवा ओपन समाजातल्या ह्याच्यासाठी जी योजना आहे की हो. त्याच्यातनं आपल्याला कर्ज उपलब्ध होतंय आणि त्या कर्जाचा हप्ता हा सरकार भरतं. बर तुम्हाला फक्त मुद्दल फेडायचं. बर. तर त्याच्यातनं तुम्ही गाडी घेऊ शकता. हो वसंतराव नाईक महामंडळ आहे, हो. त्याच्यातनंही तुम्हाला ह्या योजना मिळू शकतात. हो म्हणजे योजना भरपूर आहेत. हो. ओबीसी महामंडळ आहे सेपरेट. तुम्ही मुद्रामधून ह्याच्याकडे जर का युवक आला तर तुम्ही त्याच्यामध्ये मदत करू शकाल? मुद्रा योजनेसारखं सक्सेसफुल तुम्ही जर आत्तापर्यंत मी म्हणजे तुम्हाला एक टाच देतो की मुद्रा योजनेतनं किती कर्ज वाटलंय 2014 पासून आतापर्यंत तुम्ही आकडा करा. आहे, जास्त आहे. या मताशी मी पण सहमत आहे. म्हणजे उपयोग होतोय, डेव्हलपमेंट होते, होत नाही असं पण ते समोर येत नाहीये. समोर येत नाही. म्हणजे हे मान्य करायला थोडा काळ जावा लागतो. ओके ओके. म्हणजे तुमची व्यापकता विचाराची दिसती, पण राजकारणाची एक खेळी मला विचारायचं आहे की विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही एक खूप मोठी म्हणजे एक तो आमच्यासारख्या माध्यम प्रतिनिधीला तो शॉकच होता. देवेंद्र कोठे आणि नागपूर कनेक्शन त्याच्यामध्येच होता तुम्ही. काय नेमकं काय रसायन होतं, काय झालं होतं? लोकसभेच्या वेळेची परिस्थिती अशी होती की आम्हाला गरज होती, संघटनेची ती गरज होती. मग त्या संदर्भात त्यावेळेचं वातावरण असं झालं की त्यावेळेस MIM उमेदवार दिला नाही. त्याच्यानंतर परत वंचितनी उमेदवारी मागे घेतली. म्हणजे भाजप कुठेतरी एकटं पडतंय आणि भाजपकडे काही कोण नाही असं एक वातावरण होतं. त्या वातावरणाच्या दृष्टीने आता कुठला तरी प्रवेश, एक चांगला प्रवेश व्हायला पाहिजे, चांगल्या नावाचा पण प्रवेश ती विधानसभेची चाऊल देणारा प्रवेश ठरला. हो, निश्चितपणाने तशीच खेळी होती. म्हणजे मूर्त तोच होता. मला जर वैयक्तिक म्हणाल तर माझ्या डोक्यात ते फिक्स होतं. आणि आमच्या ज्यावेळेस बोलणं झालं होतं म्हणजे माझं आणि देवेंद्र कोटेंचं, त्यावेळेस त्यांनी इच्छा व्यक्त केली होती की अशी माझी इच्छा आहे की मला विधानसभा लढवायची. मी म्हणलं की तो निर्णय माझ्या हातात आहे, पण त्या निर्णयापर्यंत न्यायची जबाबदारी माझी. आणि मी त्यानंतर मग देवेंद्रजींशी संपर्क केला. देवेंद्रजींना मग नागपूरमध्ये आहे म्हणल्यावर घेऊन या म्हणल्यावर मी घेऊन गेलो. सगळं झालं. त्याच्या आधी चर्चा झाली साहेबांची. आमच्या साहेबांना ब्रीफ केलं होतं की त्यांना काय काय अपेक्षित आहे. त्या पद्धतीने
ते झालं आणि पुढं ते त्यांच्या नशिबाने कर्माने ते आमदार झाले. त्याचबरोबर आणखी एक खेळी झाली होती आणि तो खूप मोठं चॅलेंजिंग होतं तुम्हाला, तो म्हणजे झरांगे पाटील फॅक्टर. तो खूप मोठं चॅलेंज तुम्ही कसं हाताळलात? खूप प्रसंगांना तुम्ही समोर गेलात. नाही, जरांगे पाटील म्हणजे हेच, त्याला जरांगे पाटील फॅक्टर म्हणता येणार नाही. वर्षानुवर्ष समाजाची समाजभावना होती ती. हम्म. त्याकडं म्हणजे आजची समाजातली परिस्थिती, आज समाजात गरिबी तेवढीच आहे. समाज मोठा असल्यामुळं आपण त्या गोष्टीकडे विचार केला नव्हता. पण ह्या गोष्टीला विचार करत असताना देवेंद्रजींनी याला EWSचं आरक्षण असतं, 10% जे आरक्षण आहे ते दिलं. आणि दुसरी गोष्ट ह्याच्यात असं केलं की ज्या ज्या योजना याला आहेत त्या सर्व योजना मराठा समाजाला लागू व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले. म्हणजे खऱ्या अर्थानं देवेंद्रजी पहिल्या दिवसापासून मराठा आरक्षणाच्या बाबतीत योग्य तो निर्णय देवेंद्रजींनीच केला. म्हणजे पहिल्यांदा 16% आरक्षण दिलं होतं, ते सुद्धा सक्सेस झालं होतं. म्हणजे देवेंद्रनी सगळं केलं, पण ग्राउंडवर तुम्हाला खूप त्रास झाला, ते कसं हाताळलात? नाही, ग्राउंडवर त्रास होत होता, पण साधारण आम्ही एक बैठक घेतली की अशी परिस्थिती झाली की आम्ही मराठा समाजात विलन ठरायला लागलो, अशी परिस्थिती सगळी समोर आली. मग आम्ही सगळे जे कार्यकर्ते, आम्ही मराठा समाजाचे जेवढे कार्यकर्ते महायुतीतले सगळेजण एकदा एकत्र बसलो आम्ही आणि ह्याबद्दल काय करायचं बाबा. सगळे म्हणले की आपण प्रामाणिकपणे मराठा समाजासाठी काम करतो, पण आपण ते खाली घेऊन जाऊ नये. साधारणपणे एक संध्याकाळी एक बैठक झाली. 80 ते 90 कार्यकर्ते त्या बैठकीला होते, फक्त मराठा समाज. आणि त्यांनी एक प्लॅनिंग केलं की आपण खालीपर्यंत जाणं आणि आपण समाजाची डायलॉग करणं. देवेंद्रजींनी काय केलंय, सरकारने काय केलं, म्हणजे सरकारची बाजू आणि नेतृत्वाची बाजू सांगण्यामध्ये तुम्ही यशस्वी ठरला. हा, मग तिथं जाऊन चर्चा केली. मग आम्ही पण मराठा आहे, आम्ही भाजपमध्ये काम करतो, आमचे आलेले चांगले अनुभव, त्यांच्यातले पण काही चांगले अनुभव होते. पण कसं असतं की वेळ गेल्यानंतर विसर पडतो, ती आठवण करून देणं ते तेवढंच गरजेचं होतं. त्या म्हणजे तो देखील टप्पा व्यवस्थित. पण ह्या 2 इलेक्शन मध्ये जसे हे 2 प्रसंग आहेत, त्यामध्ये आणखी एक तिसरा म्हणजे तुम्हाला ते म्हणजे खरंच तुमच्या कामामध्ये ती बघण्यासारखी गोष्ट आहे. कधीच मतं मिळत नव्हती, ती मतं तुम्ही ह्या वेळेस घेतली. म्हणजे दलितांची मतं. नाही, दलितांची मतं मिळत नाही असं नाही. कसं आहे की वर्षानुवर्ष एक अंतर पडलंय, ते आम्ही आमच्या कामाने संपवण्याचा प्रयत्न करतो. ते नेतृत्वाच्या माध्यमातून असेल, तिथले नगरसेवकांना प्रतिनिधित्व देऊन असेल की त्या वस्तीपर्यंत किती फरक दिसतो तुम्हाला, तुम्ही सुरुवात केलेला तो काळ आणि आताचा? नाही, म्हणजे माझ्या काळातला विषय नाही, हा वर्षानुवर्षातला अंतर आहे. बापरे. काही चळवळीने तयार झालं असेल, काही विचाराने तयार झालं काही असेल, काही चुकीच्या नेतृत्वाने तयार झालेलं असेल. हे जे अंतर आहे, हे अंतर जे आहे ते तुम्ही अपेक्षित एका दिवसात करत असेल तर होणार, ह्याला काळ जावा लागणार, वेळ जावा लागणार आहे. तुम्हाला तुमच्या वेळेसच आला? नाही, तुमच्यावर टीका पण होणार आहे. असं नाही की माझ्या वेळेस असं नाही, मागच्या लोकसभेला सुद्धा ही मतं आम्हाला मिळाली नाही. ती प्रकाशजी आंबेडकरांकडे. म्हणजे असं नाही की ही मतं किंवा ह्या मतासाठी काय, तुम्ही प्रामाणिकपणे काम करत गेलो कधी ना कधी तर जुळणार आहे. अंतर कमी झालंय असं वाटतं? तुमचा अनुभव काय वाटतं ना? आज आम्ही जाऊ शकायला लागलो, वस्तीत बोलू शकायला लागलो, वस्तीत आमचे विचार मांडायला लागलोय. आज वस्तीत आम्ही काय केलं हे सांगायला लागलो. आणि आम्ही यशस्वी झालो. म्हणजे जसं मी मराठा समाज सांगितलं तसंच आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी, लोकप्रतिनिधी म्हणजे नगरसेवक असतील, संघटनेतले पदाधिकारी असतील, त्या सगळ्यांनी एकत्र येऊन एक ठरवलं की आपण वस्तीत जायचं. आपण प्रचार भाषणातनं सभेतनं नाही करत, आपण वस्तीत जायचं, वस्तीत आपले विचार मांडायचे. भारतीय जनता पार्टीने बाबासाहेबांसाठी काय, बाबासाहेबांचे विचार कसे पुढे नेण्यासाठी प्रयत्न केला, संविधान. म्हणजे लोकसभेचा नेरेटिव्ह तुम्ही विधानसभेला खोडून काढण्यात यशस्वी झाला.
खोडून काढण्यात यशस्वी झालो असं पूर्ण म्हणता येणार नाही. अजून काम करायची गरज आहे आणि सातत्याने काम करायची गरज आहे. कारण हा नेरेटिव्ह तयार होतो, हा, म्हणजे हा गॅप मुळे तयार होतो. ही मानसिकता जशी नरेंद्र काळेंची आहे तशीच इतर पदाधिकाऱ्यांची आहे का, की ती गॅप गेला पाहिजे? 100% भारतीय जनता पार्टीची पूर्ण भावना तीच आहे. कारण तुम्ही बघा, बाबासाहेबांचं लंडन मधलं घर असं का घेतलं होते? भाजपानेच घेतलं ते. भाजपाने. इंदू मिलची जागा असं भाजपाच्याच कार्यकाळातला आहे. संविधान दिवस चालू झाला. संविधान दिवस तोही त्याच वेळेस झाला. संविधान दिवशी तर विशेष सभागृहामध्ये मोदी साहेबांनी घेतली आणि ते लावतायत दरवर्षी. पण संविधान 75 वर्ष पूर्ण, आता 75 वर्ष अमृत महोत्सव. पूर्ण झालं. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून जेवढे कार्यक्रम केले संविधानाचे 75 वर्ष झाले, कुठल्या पार्टीने केलेत मला दाखवा. कुणीही दाखवा, मी छाती ठोकपणे सांगतो. जेवढे आम्ही कार्यक्रम केले 75 वर्ष संविधानाचे पूर्ण झाले, तेवढे कुठल्याही पार्टीने कुठल्याही संघटनेने केले नाही, हे मी ठामपणे सांगतो. इव्हन काँग्रेसने देखील केलं नाही. काँग्रेस कुठल्याही म्हणतोय मी. म्हणजे सगळ्यात मोठं स्वप्न तर बाबासाहेबांचं होतं की बाबा एक राष्ट्र एक संविधान असणाऱ्या देशामध्ये दुसरं संविधान नको म्हणून त्यांचा हट्ट होता. पण मसुदा समितीमध्ये 370 कलम आलं आणि ती नरेंद्र मोदींना देखील परवाच्या ह्याच्यामध्ये ते करून मी दाखवलं. 370 कलमाकडे कसं बघता मला माहित नाही, पण मी 370 कलमाकडे असं बघतो की ते 370 कलम उठल्यामुळं आज तिथं SCचं आरक्षण चालू झालं राजकीय. नक्कीच नक्कीच. म्हणजे देश स्वतंत्र झाल्यापासून जे बाबासाहेबांनी स्वप्न बघितलं होतं, SC ST साठी जे आरक्षण दिलं होतं ते तिथं लागू होत नव्हतं. आज माझा दलित बांधव तिथं उभा राहू शकतो. म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं की आंबेडकरांच्या राजकारणाच्या प्रवाहात आज जम्मू काश्मीरच्या आज माझा दलित बांधव येऊ शकतो. म्हणजे आंबेडकरांचं स्वप्नपूर्ती जर काय असेल तर भाजपानेच केली असं म्हणलं तर वावगं ठरेल? नाही, बाबासाहेबांचे विचार फार मोठे होते. बाबासाहेबांचे विचार समजून घेणं आणि बाबासाहेबांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न. बाबासाहेबांनी जे विचार दिले ते विचार जर प्रामाणिकपणे तुम्ही चालवले तर निश्चितपणाने प्रत्येक त्यांचा विचार हा देशाला पुढे घेऊन जाणार. क्या बात आहे. पण ह्याच्यानंतर आणखी एक प्रश्न मला विचारायचा राहिला. ह्या सगळ्यामध्ये कुठल्या कुठल्या राजकीय बड्या नेत्यांचा सहवास आला तुम्हाला प्रभावित करणारे? माझ्या कार्यकाळात मोदीजींची 3 वेळा सभा इथं झाली. क्या बात आहे. प्रत्यक्ष भेटीचा प्रसंग कधी आला? 3 वेळा सभा झाली. ह्याच्यात सगळ्यात मला आनंदाचं मी भेटलो ह्याचं नाही, पण माझ्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला मी भेट करून दिली मोदीजींची. म्हणजे कोण आणि कधी आणि कसा? मी प्रत्येक दौऱ्यात जवळपास 70 ते 80 कार्यकर्त्यांची भेट व्हावी यासाठीचा म्हणजे प्रयत्न. तुम्ही कार्यकर्त्यांपासून कधी लांब गेले नाही? म्हणजे मी सुरुवातच कार्यकर्त्याशी नाळ आणि चाड म्हटलं ते बरोबर आहे. विमानतळावर एक 10 कार्यकर्त्यांची भेट, ते आल्यावर जाताना एक 10 कार्यकर्त्यांची भेट, स्टेजवर चढताना एक 10 कार्यकर्ते, जाताना एक 10 कार्यकर्ते. हे सामान्य कार्यकर्ते जे आयुष्यभर काम केलेत आमच्या पार्टीसाठी. त्याचं समाधान वेगळंच तुम्हाला. तुम्ही भेटल्याचं काय? मी भेटल्याचं म्हणजे ज्यावेळेस मोदीजींचं स्वागत करण्याचा प्रसंग आला, त्यांना घोंगडे आणि काठी ज्यावेळेस तुम्ही बघितलं तर बरेच जण मोदीजींच्या जवळ गेल्यावर हात थरथरतो किंवा काय चुकतंय ते हे करायला. मी ज्यावेळेस ते घोंगडं मला जर थोडीशी सवय असल्या ते घोंगडं परफेक्टली मी टाकलं त्यामुळे अरे बहुत अच्छे असं जे मोदीजी म्हणले थोडस जरा एकदम छान वाटलं. हे करून ते सत्कार केला. सत्कार केल्यानंतर माझ्या घरच्यांचा आनंद असेल, कारण सर्वसामान्य कुटुंबातलं पोरग आज पंतप्रधानांचा सत्कार करते माझ्यासाठी फार क्या बात आहे. राज्याच्या राजकारणात असं संघटनात्मक चर्चा करण्यासाठी कुठल्या कुठल्या नेत्यांबरोबर बसायची संधी मिळाली? देवेंद्रजींबरोबर, बावनकुळे साहेबांबरोबर, परत शिवप्रकाशजींबरोबर, गिरीश भाऊ, आमची कोर कमिटी जेवढी होती त्यांच्याबरोबर आम्हाला या विधानसभेच्या आधी बसण्याचा योग आला. ह्याच आमच्या प्लॅटफॉर्मवर एक भाजपाचे ज्येष्ठ नेते आले होते आणि ते म्हणाले की भाजपा ही आता काँग्रेसमय झाली आहे, प्रायव्हेट लिमिटेड होऊ पाहती आहे. या मताशी सहमत आहात?
नाही, कसं आहे माहिती आहे का, काळानुसार बदल होत राहतात. संघटनेत बदल होतात, कार्यकर्त्यांमध्ये बदल होतात, बऱ्याचशा परिस्थितीत बदल होतो. म्हणजे सत्तेत असलेला पक्ष आणि विरोधात असलेला पक्ष ह्याच्यात सुद्धा बदल होतो. नाही, पण ह्याच्यामध्ये काय झाले अध्यक्ष, की त्यांचं काँग्रेसमय म्हणजे म्हणण्याचा हेतू काय, की सगळीच आपण जर का आयात नेतृत्व घेतलं तर सर्वसामान्य पक्षाच्या कार्यकर्त्याला न्याय मिळणार कधी, हा त्यांचा थेट सवाल होता. नाही, कार्यकर्त्यांना न्याय मिळणार. हे बघा, जर कार्यकर्त्याला न्याय मिळत नसता तर माझ्यासारख्याला अध्यक्ष होता आलं नसतं. तुम्ही मागच्या वेळेची विधान परिषदेची नावं बघा. योगेश टिळेकर, गोरखे, अमित गोरखे, ही कुठनं नावं आली? हे सामान्यच नाव होतं. अमित गोरखेंसारखा मातंग समाजातल्या एखाद्या कार्यकर्त्याला विधान परिषदेचा आमदार करणं. भविष्यामध्ये पक्षाकडून आणखी पुढे संधी मिळाली तर घेणार आपण. पक्ष संघटना जो निर्णय करणार तो निर्णय मी मान्य करणारा कार्य. तुम्हीच मला प्रश्न विचारला होता, माझं तिकीट कट झालं. काय होता माझा प्रश्न? तुम्ही मला म्हणला होता की तुम्ही आता तुम्हाला संपल्यासारखं वाटतंय का, तुमचं तिकीट कट झालं. मी म्हणलं होतं कार्यकर्ता कधी संपत नाही. आज कार्यकर्ता म्हणून आहे, आज शहराचा अध्यक्ष जरी असलो, उद्या नसेल, उद्या कार्यकर्ता म्हणून निश्चित असेल. काळ, वेळ, दिवस कितीतरी लोटला, पण तो प्रश्न माझा तुमच्या उरात आहे. पण आज मी ज्यांच्याशी बोलतोय, गेली पाऊण तास झालं बघतोय, अंगातला अध्यक्ष कधी बाहेर पडला नाही, एवढं संयमानं तुम्ही माझ्याशी संवाद साधताय. हे अध्यक्षपद 3 वर्षासाठी. पण जबाबदारीनं तुम्ही प्रत्येक गोष्टीचं मला उत्तर देत आहे, म्हणजे भान हे तुमचं किती जागृत आहे. भान नाही, भान म्हणण्यापेक्षा बऱ्याच गोष्टी अनुभवात आल्या. अनुभव म्हटल्यावरच मी विचारतो, काही नाराज होते, आशांची नाराजी देखील घालवण्यात यशस्वी झालात. म्हणजे मी तुम्हाला पहिल्यापासून म्हणलं की प्रामाणिकपणे काम करत राहायचं. हो का, मी पूर्ण 100% बरोबर आहे का किंवा बरोबर राहील का नाही, पण मी 100% प्रामाणिकपणे काम करेल यासाठी प्रयत्न करत आहे. असं समाधान वाटतं एकूण ह्या सगळ्या गोष्टी घडल्या नाही, बऱ्याच वेळा मनाची नाराजी होती आपल्यावर. राजकारणात तुमच्यावर समाधानी कोणच नसतं. संघटनेतल्या कामाला कमीत कमी तुम्ही स्वतःवर समाधानी असता. हो हो हो, किंवा मी न्याय देऊ शकलो किंवा करू शकलो, हे करू शकलो, ह्याच्यात समाधान असतं. कार्यकर्ता समाधान. आता राजकारणात कधीच कोणावर समाधानी नसतं. तुम्ही एकतर दलातून आलेले शिक्षक आहात, विशेष म्हणजे आता तुमच्याकडे एक जबाबदारी की बाबा तुम्ही अध्यक्ष आहात. उद्या परवा जर काही इलेक्शन महापालिकेचं जर का जवळपास येण्याची शक्यता आहे, कार्यकर्त्यांना न्याय देणार का अशा वेळेस? निश्चितपणाने कार्यकर्त्यांना न्याय द्यायसाठी संघटना आहे ना. मिळेल निश्चित. का उपऱ्यांनाच तुम्ही अगदी म्हणजे नाही तसं नाराजी कार्यकर्त्यांची जास्त आहे म्हणून म्हटलं? नाही नाही, हे बघा, संघटना कशासाठी? कार्यकर्त्यांना न्याय द्यायसाठी संघटना. हो, त्याला आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करा. काही बाहेरचे आलेला तिकीटं जातील का, तर द्यावं लागतील. काही ठिकाणी ज्या ठिकाणी आमची ताकद कमी, ज्या ठिकाणी आम्ही निवडून येऊ शकत नाही, तो बाहेरचा येणारा आलेला असेल, तो निवडून येत असेल, तर त्या ठिकाणी तो निर्णय सामूहिकरित्या जो काही आमचा कोर कमिटीचा होईल तो घेतला जाईल. पण सर्वसामान्य कार्यकर्त्यांना 100% सर्वसामान्य कार्यकर्त्याची ही पार्टी आहे. महापालिकेमधली ही पार्टी ही सर्वसामान्य कार्यकर्त्याचीच पार्टी. मी तुम्हाला आज पण सांगतो, आजही आहे. आजही आहे. बापू आज आमदार आहे. बापूंच्या घरातलं कोण राजकारणात होतं? कोणीच नाही. एका शिक्षकांचा मुलगा. मालकांच्या घरात कोण ह्याच्यात होतं राजकारणात? कोणी. माझ्या घरात कोण राजकारणात होतं? कोणी नाही. देवेंद्र हे अपवाद आहे का? देवेंद्रजी आले, ती संघटनेची गरज होती. अपवादात्मक. अपवादात्मक असं म्हणत नाही. एखादा कार्यकर्ता जर काम करत असेल, तो कुणाचाही मुलगा असो, ते जे घराणेशाही म्हणतात, तर तो काम करत असेल. आहे का घराणेशाही भाजपामध्ये? नाही, घराणेशाही नाही ना. नाही आहे ना? नाही नाही, असा समज झाला माझा. समज व्हायचा तुमचा समज होईल, पण ज्यावेळेस निर्णय करायचा असतो त्यावेळेस निश्चितपणे पार्टी कार्यकर्त्यांनी आहे. आता तुम्ही देवेंद्र कोटेंचं, देवेंद्र कोटे 10 वर्ष झालं नगरसेवक.
त्यांच्या कामाची पद्धत बघा, त्यांची लोकात मिसळण्याची पद्धत बघा. आमदार म्हणून दोन देशमुखांना बघितल्यानंतर आज देवेंद्र कोटेला आमदार म्हणून बघत असताना बदल काय दिसतो? सगळ्यात महत्वाचं की माझा निर्णय बरोबर ठरला ह्याचा एक मला आनंद होतो, समाधान आहे. समाधान. फास्ट पळालेत का देवेंद्र कोटे? नाही, कसं आहे की फरक जो आहे, मी तुम्हाला म्हणलं की 10 वर्ष नगरसेवक म्हणून काम केलं. सभागृहातली मांडायचे विषय, सभागृह समजणं, ह्या 10 वर्षात त्यांना परफेक्टली लोक, आणि त्यांचा सगळा मतदारसंघ हा महापालिका क्षेत्रात आहे. त्याच्यामुळे तिथले प्रश्न मांडणं, तिथल्या प्रश्नाला न्याय देणं, त्या प्रश्नासाठी कुठं सोडवणूक होऊ शकते हे परफेक्ट ज्ञान. म्हणजे भाजपा हे, आणि दुसरं की वर्षानुवर्ष घरातलं जे बाळकडू आहे राजकारणाचं, त्याचाही त्यांना चांगला उपयोग होतो. त्यांच्या वर्षानुवर्ष असलेलं त्यांच्या घरातलं राजकारण हे प्रायव्हेट लिमिटेड पद्धतीनं चालत होतं. भविष्यामध्ये ही धोक्याची घंटा कार्यकर्त्यांमध्ये आहे सध्या. नाही, हो का, ज्यावेळेस देवेंद्रजींनी निर्णय केला की भारतीय जनता पार्टीत यायचं, त्यावेळेस इथली विचारधारा, इथली कार्यप्रणाली सगळीच त्यांनी अंगीकारली. हा, त्यांना काही गोष्टीत प्रॉब्लेम आला तरी ते म्हणजे त्याच्यात बदल करून घेतात, त्यांच्या ह्याच्यात बदल करून घेतात, की त्यांच्या कुटुंबा व्यतिरिक्त सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ते तिकीट देण्यामध्ये प्राधान्यक्रम देतील, एवढा विश्वास आहे. 100% आहे, दिसते. बरं, अध्यक्ष म्हणून एवढं सगळं जबाबदारी, एवढ्या जबाबदारीनं तुम्ही, मी पण अवघडून गेलो तुमच्या बरोबर की एवढा संयमानं बोललात तुम्ही. हे सगळे तिघं पण अगदी म्हणजे असं स्तब्ध झालेत, आता काय हसाई नाहीत काय नाही. कधी स्वतःसाठी विरंगुळा जोपासला की नाही? नाही, विरंगुळा एवढा सगळ्या गडबडीमध्ये नाही. मी वेळ देत असतो, मी माझ्या कुटुंबाला वेळ देतो, मित्रांना वेळ देतो, आमच्या कॉलेजमधले काही मित्र आहेत त्यांना वेळ देतो, कधी फिरायला जातो आम्ही मित्र कॉलेजमधले. मला किल्ल्यांवर वगैरे जायला आवडतं. म्हणजे ऐतिहासिकच आहे सगळं तुमचं? ऐतिहासिक नाही, कसं आहे माहितीये का, जोपर्यंत रायगड चढत नाही तोपर्यंत तुम्हाला शिवाजी महाराज कळत नाही. त्या पुस्तकात काही नाहीये. आणि जोपर्यंत अभ्यास करत नाही तोपर्यंत बाबासाहेब कळत नाही. म्हणजे दोन, एक पुस्तक वाचावं लागतं आणि एक चढावं लागतं रायगड. म्हणजे हे दोन महात्म्य समजायचं असेल तर प्रत्यक्ष कृती पाहिजे. बरं, ह्या व्यतिरिक्त कधी म्हणजे कॉलेज लाईफ मध्ये चित्रपट वगैरे बघितला या दरम्यानच्या काळामध्ये? मी सगळ्यात कमी म्हणजे पिक्चर बघितले. आता मी आधीच पिक्चर कधी बघितला आठवत नाही. कुठला बघितला? तानाजी काय पिक्चर, ते पण ऐतिहासिक. हा, तो पिक्चर बघितला होता. त्याच्यानंतर नाही आठवत. आता परवाचा छावा वगैरे? छावा नाही बघितला. छावा बघायचा आहे. त्याच्या अगोदर कॉलेजमध्ये असताना? कॉलेजमध्ये मी वर्षात नाही एखादाच पिक्चर, म्हणजे असं पिक्चर बघायला. तुम्हाला कॉलेजमध्ये बघितलेला एखादा पिक्चर आठवतो का? जाणीवपूर्वक टाळायला नाही, जबाबदारी म्हणजे खुलून बोलावं असं माफक अपेक्षा आमच्या प्रेक्षकांची. मी सांगतो की ज्या वयात पिक्चर हे असं बोलणं, म्हणजे हे जे करायचं तारुण्याचा जोश, त्यावेळेस मी बजरंग दलाचं काम, म्हणजे हे तुमचं पूर्णपणे म्हणजे तारुण्य सगळं हे विचारामध्ये. म्हणजे बापूंनी एका भाषणात म्हणलं होतं. बापू म्हणजे कोण? सुभाष बापूंनी, की ज्या वयात मुलींबरोबर फिरताय त्यावेळेस दुसऱ्या धर्मात गेलेल्या मुली माघारी आणण्यासाठी हे काम करत राहिला. म्हणजे हे त्यावेळेस वाक्य. म्हणजे असा बडा नेता काहीतरी असं एक जोड बोलल्यानंतर असं कामाची केलेली पावती मिळते असं वाटतं का? निश्चितपणाने वाटतं ना. काय शेवटी माणूस असतो, वाटतं ना माणसाला पाठीवर थाप पाहिजे. क्या बात आहे, क्या बात आहे. मी एक दोन देशमुखावर विचारतो. एक देशमुख सुभाष देशमुख, एक देशमुख विजयकुमार देशमुख. खरंच सांगा, काय ह्या दोन रसायनमध्ये काय भरले, कशामध्ये काय आहे? म्हणजे डोळ्यावर पट्टी जरी लावली तर तुम्ही सांगाल इतकं, म्हणजे तुम्ही तुमचा. मी दोन्ही नेत्यांबरोबर फार वेळ दिला, फार काम केलंय. दोन्ही नेत्यांकडे शिकण्यासारखं आहे. एक सगळ्यात महत्वाचं की पार्टी बरोबर कायम लॉयल आहे. दोन्ही पार्टी म्हणून कधीच त्यांच्यात फरक पडणार नाही. दुसरं, मालकांचा संपर्क, विजयकुमार देशमुखांचा जो संपर्क आहे
पब्लिक बरोबरचा हम्म. तो संपर्क म्हणजे दांडगाय. दांडगाय घेण्यासारखा त्यांचा जो गुण आहे. म्हणजे हे पाल टाकून झाडाखाली बसणाऱ्यापैकी आहेत. म्हणजे सगळ्या माणसात मिसळणं, हा कुणीही बोलवलं तर जाणं, हा. त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं. हा म्हणजे एखाद्या ह्याला जाणार नाहीत, एखाद्या कार्यक्रमाला जाणार नाहीत. हा, पण एखाद्याच्या सुखदुःखाला म्हणजे कार्यकर्त्याचा एखादा हा. घरचा कार्यक्रम असेल तर आवर आवडून घेऊन जाणं. हा बदल म्हणजे. आणि बापूंचं पण तसं आहे. बापूंच्या कामाची जी पद्धत आहे, बापू कधीच तुम्ही काय म्हणता याच्याकडे लक्ष देत नाही. हा त्यांचं जे काम असतं ते सातत्याने करतात. बापू कधीच राजकारण करायला जात नाही. म्हणजे ह्याला जिरवायचं त्याला जिरवायचं, त्यांचं फक्त काम करत राहतात, हम्म. चालत राहतात फक्त बापू. हम्म. म्हणजे दोन्ही नेत्यांमध्ये म्हणजे सातत्य आहे. बापूंमध्ये बी असेल आणि मालकांमध्ये बी असेल, हम्म. की सातत्य आहे त्यांच्यात, संपर्काचा असेल, कामाचा असेल. एवढे वर्ष झालं सामुदायिक व्यवस्था सातत्याने चालू आहे. अन्नपूर्णासारखी योजना चालू आहे बापूंची. काही काम सोपं नाही ना. तुमच्या घरी काही सुख असू द्या, दुःख असू द्या, तुम्हाला ती 500 डबे द्यावंच लागणार. मी मग एक प्रश्न विचारला तुम्हाला माहिती आहे, का? भाजपामध्ये घराणीशाही आहे का? नाही. नाही ना. नाही. नक्की पुन्हा एकदा मला ते रिमाइंड झालं. पुन्हा विचारलं तरी मी सांगेल घराणेशाही नाही. नाही. भविष्यामध्ये असे चित्र काही आम्हाला दिसणार नाही. तुम्ही घराणेशाही कशावर ठरवता सांगा? हो, मी, माझा मुलगा, मुलाचा मुलगा, माझी माझ्या त्या मुलांनी सासूबाई. 10-15 वर्ष काम केल्यावर तुम्ही त्यावेळेस सुद्धा घराणेशाही म्हणणार का त्याला? हा. व्याख्या बदलली का? व्याख्या बदलली नाही. तीच आहे. तुम्ही आमदार आहेत, हो. आत्ता चालू आमदार आहेत, तुम्हाला डायरेक्ट उठवलं आणि तो कुठेही पार्टी सक्रिय नाही आणि तिथं आणून बसवलं तर ती घराणेशाही होईल. म्हणजे योगदानावर ते ठरवलं जाईल नेतृत्व. जसं की मनीषी आता राजकारणामध्ये दिसतोय, मनीषी दिसतोय, मनीष डॉक्टरही देशमुख किती दिसतायत. वर्ष झाले काम करतात? हो, तेच म्हणतोय. म्हणून मी मगापासून विचारत होतो, पण तुम्ही तुम्ही मला सांगा, हे जे काम करत राहते. हो. आता किरण देशमुख नगरसेवक होते. म्हणण्यामागचा माझा किरण देशमुख नगरसेवक होते. हा. सभागृह नेता होऊ शकले असते. हो. त्यांचे वडीलच निर्णय प्रक्रियेचा झाला का सभागृह नेता? झाला स्टँडिंग कमिटी चेअरमन? नाही, म्हणण्यामागचा हेतू असा आहे की बाबा आता मनीष देशमुख सरचिटणीस म्हणून काम करतात ग्रामीण. नरेंद्र मोदी सभागृहामध्ये काय म्हणाले की 2029ला ह्या सभागृहामध्ये म्हणजे आता जे विस्टा आहे त्या विस्टेमध्ये असेच तुम्हाला खासदार दिसतील की ते घराणीशाहीतून नाही तर लांब पर्यंत त्यांच्या घराण्याचा आणि घराशी राजकारणाचाही संबंध नाही अशी माणसं दिसतील. इतका विश्वास किंवा इतका आवेशपूर्ण भाषण ते ऐकलं मी, म्हणून तो प्रतिप्रश्न माझ्याकडून आला. नाही, कसं आहे माहितीये का, की घराणेशाही कशाला म्हणायचं? फार इंदिरा गांधींपासून तर आतापर्यंत राहुल गांधी सगळे निर्णय तेच करताय. तसं भारतीय जनता पार्टीत निर्णय होत तसं होत नाहीये, तसं होणार नाही. बरं अध्यक्ष, मी अटलजी होते, हो, अडवाणीजी होते, हो, मुरली मनोहर जोशी होते, हे जे सगळे आहेत निर्णय हो. दर 3 वर्षांनी इथला अध्यक्ष बदलला जातो. म्हणजे लोकशाही व्यवस्था ही टिकून आहे. बरं, संविधानाचं पालन कोण करत असेल तर भारतीय जनता पार्टी. म्हणजे लोकशाही पद्धती. तरी पण काँग्रेस ही तुमच्यावर आरोप करते. पण मी आता एक प्रश्न असा म्हणजे विचारतो, विचारधारेवर केडरबेस कार्यकर्ता असलेला कार्यकर्त्याचा एक संच म्हणजे भारतीय जनता पार्टी असा माझा समज आहे. कारण अनेक शाखेच्या दलाच्या माध्यमातून कार्यकर्ता उभा राहतो आणि तो भाजपाचा कार्यकर्ता. आता हे मूर्तिमंत तुम्ही एक उदाहरण, हा केडरबेस कार्यकर्ता आहे पण काँग्रेसमध्ये दिसत नाही आहे तो. हीच परिस्थिती अशीच ह्या 2 पक्षाची अशीच जर का परिस्थिती राहिली तर वैचारिक आणि तात्विक दृष्ट्या काँग्रेस ही किती काळ आणखी टिकू शकते? काँग्रेसची ही परिस्थिती व्हायला कारण असं आहे की काँग्रेसने त्यांची विचारधारा सोडली. भारतीय जनता पार्टी कितीही इनकमिंग होऊ द्या, भारतीय जनता पार्टी ही त्याच्या विचारधारेवरच चालणार.
आणि आमची जी मातृ संघटना आहे, ती कायम आम्हाला आमच्या विचारधारेबरोबर चालायला भाग पाडणार. आणि विचारधारेने तयार होणारे कार्यकर्ते हे वेगवेगळ्या माध्यमातून इथं कायम तयार होते. आज एवढे पक्ष होते, कम्युनिस्ट असेल, काँग्रेस असेल, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना, कार्यकर्ता तयार करणं ही एक प्रक्रिया आहे. कार्यकर्ता असाच तयार होतो ना असाच येतो, असा सोशल मीडियावर कार्यकर्ता तयार होऊ शकत नाही. क्या बात आहे. बेस्ट बेस्ट अध्यक्ष. त्या कार्यकर्त्यात रस्त्यावरच उतरावं लागतं. कार्यकर्त्यात विचारधारा पक्की व्हावी लागते. इतकं सगळे जोड बोलताय तुम्ही कार्यकर्त्यांवर. वाचन, कार्यकर्त्यांशी तर संपर्क आहे, वाचन कोणाच्या माझं वाचन नाही जास्त, माझ्या वडिलांचं वाचन जास्त आहे. माझ्या वडिलांनी जवळपास 14 पुस्तकं लिहिली. माझे वडील म्हणजे आत्ता मी ठामपणे सांगू शकतो की महाराष्ट्रात अभंग करणारा एकच माणूस असेल, गोविंदराव. त्यांनी सगळ्या संतांवर अभंग केले, संतांच्या कार्यावर अभंग केले. त्यांनी अहिल्यादेवींचं चरित्र अभंगातनं लिहिले. जबरदस्त काम आहे हे. आतापर्यंत किती पुस्तकं लिहिली? 14 पुस्तकं लिहिली, प्रकाशित. नित्य वाचन आहे त्यांचं? नित्य वाचन. असं कधी वाटलं का? आज 75 वय आहे त्यांचं, 74 वय आहे. रोज सकाळी 3:30 दिवस चालू होतं. पाटे? हा, 3:30 उठून थोडस वाचन वगैरे करतात. 5:30-6 फिरायला जातात. मग व्यायाम वगैरे करून मग परत दिवसभर वाचन आणि लेखन. तुमच्याशी कधी चर्चा केली त्यांनी, साहित्य किंवा लिखाण किंवा विचार? माझ्या नशिबाने मला वडिलांचं जे मिळालं की प्रत्येक विषयावर आमची चर्चा होती, कुठल्याही विषयावर चर्चा होती. एक भावलेला प्रसंग सांगा तुमच्या बापलेखामधून. मी आज सुद्धा म्हणजे कसं असतं, वय ज्यावेळेस होतं काही गोष्टी खटकत असतात, समाजातल्या काही गोष्टी खटकतात, किंवा मी ह्याच्यासाठी एवढं केलं, मला आत्ता तू असं वागतोय तसं वागतो. ज्यावेळेस चर्चा होती त्यावेळेस मी माझे अनुभव शेअर करत असतो. तुम्हीच हे काहीच नाही, मी असं केलं तर तू माझ्याशी असं वागतो, हा माझ्याशी असं, यात ज्यावेळेस असं शेअर करतो, ज्यावेळेस चर्चा होती, बऱ्याच वेळा मदत झाली असं कधी, म्हणजे पक्षीय राजकारण करत असताना किंवा पक्षाचं राजकारण करत असताना? मला वडिलांची मदत म्हणजे सगळ्यात महत्वाचं, मला कधीच विचारलं नाही, कधीच नाही. पण आणि 5 वर्षात मला कधी विचारलं नाही तू घरात काय आणलं. अरे बाप, नशीब. म्हणून मी महापालिकेत जे पैशाला हात लावला नाही, मी निष्कलंक राहिलो, ते फक्त माझ्या वडिलांना. मला कधी हे लागलं नाही. म्हणजे पुस्तके, म्हणजे असं कधी वाटलं नाही की हे काय, कशाच्या संदर्भात पुस्तक आहे, जरा 1-2 पानं? नाही, ते मला प्रत्येक त्यांचे गोष्ट वाचून दाखवतात. म्हणजे त्यांनी काय रचना केली, कविता करतात, ती कविता मला कंपल्सरी वाचून, ही कविता केली, ही कविता केली. असं एक म्हणजे लेखकाचा मुलगा म्हणून कधी चारोळी तरी तुम्हाला कल्पना कधी सुचली नाही? अजून ते आता तो काळ नंतर येईल माझ्या आयुष्यात. कारण आता फक्त विचार ग्रहण चालू आहे, कागदावर यायला वेळ आहे. म्हणजे तुमची आवड निवड तर तुम्ही सगळ्या क्षेत्रामध्ये, म्हणजे जेवणामध्ये पण आवड निवड जोपासली. काय आवडतं जेवायला? असं कधी स्वयंपाक केलाय का दलामध्ये काम करत असताना? म्हणजे शिबिरात आम्ही स्वयंपाकात सगळं करायचं, भांडी धुण्यापासून स्वयंपाक करण्यापासून सगळंच करा. कारण ते बजेटमध्ये बसवावं लागायचं, लोकांकडनं पैसे गोळा करायचे, त्याच्यात ते सगळं करायचं. 150-200 कार्यकर्ते असायचे, त्यांचं जेवण करायचं. मग ज्या आचार्याला आणायचं त्याच्या हाताखाली सगळं आम्हालाच काम करावं लागायचं. तरी पण ह्याच्यामध्ये करत असताना एखादी भाजी कुठली आवडीनं केली तुम्ही? तसं काही हे नाही, म्हणजे भाजी वगैरे केलं नाही तसा प्रयत्न, म्हणजे जमत नाही. म्हणजे कापून देण्यापुरतं, कापून देणं, भांडी धुवून देणं, हे करणं, हाताखाली देणं, तिथपर्यंत. समाधान वाटतं का अध्यक्ष? समाधानी आहात तुमच्या हातनं काम झालं तर समाधान मिळेल. झाले काम होत आहे ना, झाले. महापालिकेत काम करत असताना समाधान मिळत होतं एखादं काम झालं. ज्या दिवशी, आज तुम्हाला लहान वाटत असेल पण 2 एकर जागा तुम्ही महापालिकेच्या नावावर करता, ते नाही नवीनच तो प्रसंगच, म्हणजे महापालिकेचा. म्हणजे तुम्ही महापालिकेत गेल्यावर तुमच्या नावावर किती जमीन झाली हे सांगणारे लय जण भेटते.
पण तुम्ही महापालिकेत गेल्यावर महापालिकेच्या नावावर तुम्ही जमीन करून दिली, हा पण नवीनच प्रकार होता तो. म्हणजे त्याचं हे एक समाधान, समाधान. ते समाधान. अध्यक्ष म्हणूनचं समाधान. अध्यक्ष म्हणून ज्यावेळेस कार्यकर्त्यांना काही ठिकाणी न्याय देतो, हे देतो, शेवटी कसं आहे की सगळ्यांचं जे टार्गेट असतं ते अध्यक्ष असतं. हम्म, म्हणजे ज्याला राग येईल त्याने अध्यक्षाकडे यायचं. हम्म, कारण कार्यकर्ता चिडल्यावर कुठं जाणार? हम्म. अध्यक्षाकडे. हम्म, तू कुणाला काय म्हणणार? अध्यक्षालाच म्हणणार. हम्म. जी गोष्ट होणार नाही ती अध्यक्षामुळे झाली नाही. मग ह्याच्यात न्याय द्यायचा आपण प्रयत्न करा. एवढ्या सगळ्या प्रवासानंतर, चर्चेनंतर आजच्या तरुणाला काय आज संदेश द्याल तुम्ही? जे पण तुम्ही काम करता हा. ते काम प्रामाणिकपणे करा, त्याच्यात यश नक्की आहे. हा, तुम्ही राजकारणात करा, तुम्ही तुमच्या व्यवसायात करा, किंवा तुम्ही तुमच्या नोकरीत करा, किंवा तुमच्या खेळात करा. जे करताल ते प्रामाणिकपणे करा. प्रामाणिकपणाला यश आहे. आणि कष्टाशिवाय पर्याय नाही. कष्ट हे तुम्हाला करावंच लागतं. आणि राजकारणात येणाऱ्या युवकांना माझं सांगणं एक आहे की विचारधारा डोक्यात घेऊन राजकारणात, बिना विचारधारेचं राजकारणात येऊ नका. आणि ते विचारधारेवरच काम करा. कुठलीही विचारधारा वाईट नसते, तुम्ही ती कशी घेताय त्याच्यावर अवलंबून असतं. कुठल्याही विचारधारेचं मूळ काय असेल की तुम्ही समाजासाठी काम केलं पाहिजे. समाजासाठी काम करा, विचारधारेवर काम करा. क्या बात आहे. शब्दाचं सामर्थ्य इतकं असतं की ती नशा चढवते, आणि तीच नशा विचारधारेला आणि त्या व्यक्तीच्या ध्येयाला पुढे मार्गक्रम करते. आणि अशीच विचारधारा किंवा असेच शब्द आणि त्याच शब्दाची नशा आजच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसते. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नरेंद्र काळे महोदय. आपण आलात अध्यक्ष म्हणूनच, तुम्ही पूर्ण मुलाखत दिली अध्यक्ष म्हणून, पण आम्हाला मूळ नरेंद्र काळे काही दिसले नाहीत. पण जबाबदारीनं बोललात, सगळे दिलखुलास चर्चा केलात, त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद.